गुड इव्हनिंग सर्वांना. सर्वांचं स्वागत आहे माधुरी सखी मंच आजच्या लाईव्ह सेशन मध्ये. आणि आज आपल्यासोबत लाईव्ह गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत एक नवीन सखी आज आपल्याला भेटायला आली आहे आणि त्या सखीचं नाव आहे रंजना हिरवे. रंजना हिरवे आज आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत त्यांचे आयुष्य, त्यांच्या आयुष्यात घडलेले काही घटना, त्यातून मिळालेला त्यांना अनुभव, हे सर्व गोष्टी ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. कारण की ऑलरेडी 12-13 मिनिटं लेट झाले, त्यामुळे मी जास्त प्रस्तावना करत नाही. स्वागत मी नंतर करते. छान छान कॉमेंट्स करत राहा आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा रंजनाताई. माधुरीताई, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहेत, कारण मी खूप ठिकाणी ट्राय केलं की मला माझं मन व्यक्त करायचं आहे आणि तुम्ही जी मला संधी दिली आहे त्या संधीसाठी मी तुमच्या खूप मनापासून एक आई म्हणून तर जास्त आभार मानेल की तुम्ही मला हा चान्स दिलेला आहे आज. तो आपण जेव्हा माधुरी सखी मंच स्थापन केला होता तेव्हा याच्यासाठीच केला होता की ज्या महिला आहेत किंवा ज्या सख्या आहेत, मग त्या काही का असेना, त्या त्यांच्या लाईफमध्ये अचिव्हर्स असो, सेलिब्रिटी असो, सामान्य महिला असो, गृहिणी असो, म्हणजे घरकाम करणारी महिला असो किंवा एखाद्या कंपनीची सीईओ असो, एखादी काय म्हणतात ना सेलिब्रिटी स्टार असो, ऍक्टर असो, गायिका असो, कोणीही असो, कुठल्याही क्षेत्रातली असो, ज्याला ज्याला आपल्या मंचावर आपलं मत व्यक्त करायचं आहे किंवा आपल्यासोबत गप्पा मारायच्या ते आपल्यासोबत येऊ शकतात. रंजना हिरवेताई यांनी कॉन्टॅक्ट केला होता आपल्याला उज्ज्वला वाकले यांच्या थ्रू. उज्ज्वला वाकले आपली खूप जुनी सखी आहे माधुरी सखी मंचची, खूप जुनी आपली सबस्क्रायबर आणि सपोर्टर आहे. तर उज्ज्वलाची बहीण आहे रंजनाताई, आणि उज्ज्वला म्हणाली की माझ्या बहिणीला काही मत मांडायचं आहे, तिला तिचं काही आहे आयुष्य, ते आयुष्यात घडलेल्या काही घटना त्या शेअर करायच्या सख्यांसोबत. तर म्हटलं हे मंच तुमचंच आहे, हे तुमच्यासाठीच उभं केलेलं आहे, तर तुम्ही नक्की या. तुम्ही तुमच्या जे काय असतील, तुमचं सुख दुःख, तुमचे विचार किंवा तुमची जीवनशैली किंवा तुमच्या जीवनात आलेले काही काही उतार चढाव, हे सर्व तुम्ही शेअर करा. तुमचं बोलण्याने तुमचं मन हलकं होईल आणि तुमच्यापासून खूप जणांना शिकायला मिळेल. खूप जणांना वाटेल की हो, आपल्या पण आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख असतं, असं जगात कोणी नाही की त्याला सगळे सुख मिळालेले आहे. पण बऱ्याचदा आपण दुसऱ्याचं ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं अरे त्या मानाने आपण किती सुखी आहोत. आपण छोट्या छोट्या गोष्टींनी तक्रार करतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण देवाला दोष देतो की माझ्याच नशिबात का. पण अशी काही लोक आहेत की ज्यांच्या नशिबात असं काही घडून गेलेलं आहे की ते आपण ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण किती किती सुखी आहोत. आणि त्या निमित्ताने कसं ना आपण देवाचे आभार मानतो की आपल्याला जे काय दिलं ना ते खूप दिलंय. असंच एक छान आपला अनुभव, आपले चांगले वाईट अनुभव, आपलं आयुष्य, त्यांचं जे काय विचार आहे, हे सर्व आपल्यासोबत शेअर करणार आहेत रंजनाताई. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. आपले 5,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. मात्र 12-15 दिवस झाले आपल्याला चॅनल सुरू करून. हे आपलं दुसरं चॅनल आहे रंजनाताई. आधीचं आपलं चॅनल जे होतं ते खूप मोठं चॅनल होतं, त्याच्यात 30,000 आपले जवळजवळ सबस्क्रायबर्स होते. पण आपण हे नवीन चॅनल सुरू केलं आणि जवळजवळ 10 दिवस झाले चॅनल सुरू करून, पण 5,000 सबस्क्रायबरही झालेले आहेत आणि खूप छान आपल्याला सपोर्टही मिळतो आहे. आणि आपल्या ज्या जुन्या सख्या आहेत, ज्या कुठेतरी हरवल्या होत्या, गर्दीतून आपल्याला शोधत शोधत इथपर्यंत येत आहेत, तर हेच आपल्या सखी मंचचं जे आहे अचिव्हमेंट आहे. फक्त 10 दिवसात आपले 30,000 तास वॉच टाइम झालेला आहे, तर हे सगळं श्रेय तुम्हाला जातं. कारण की मी याच्यात जास्त काही करू शकत नाही. मी जास्तीत जास्त मत मांडू शकते, विचार मांडू शकते, महिलांना किंवा सख्यांना तुमची भेट घालून देऊ शकते. पण जो सपोर्ट द्यायचा आहे तो पब्लिकच देते, खास करून सख्या किंवा सखे पण आहेत बरेचसे. तर हे तुमच्या शिवाय शक्य नव्हतं. त्यामुळे हे माझं अचिव्हमेंट नाहीये, हे माझं सक्सेस नाहीये, हे तुमचं सर्वांचं सक्सेस आहे की तुम्ही इतकं भरभरून प्रेम देत आहात की कधी कधी विश्वास बसत नाही की खरंच एवढं प्रेम असू शकतं आपल्या नशिबात कोणाचं. तर थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि आता रंजनाताईंना मी सांगते, त्यांनी त्यांचं जे काय आहे मत, विचार, आयुष्य ते आपल्याबरोबर शेअर करावं. सगळ्यांनी ऐका, नक्की ऐका. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पहिली गोष्ट तर रंजनाताईंसाठी हिरवं फुल किंवा हिरवं हृदय, सॉरी आज पिवळं आहे, पिवळं हृदय किंवा पिवळं फुल पाठवा. उद्या हिरवा रंग आहे, आज पिवळा रंग आहे. तर पिवळं फुल, पिवळं हृदय पाठवा तुम्ही रंजनाताईंसाठी. सो रंजनाताई, हा मंच तुमचाच आहे. हे सगळं तुमचेच आपल्या मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत, भगिनी आहेत, भाऊ आहेत. तुम्ही सर्वांशी मनसोक्त हा, गप्पा मारू शकता. नक्कीच मॅम. आणि तुम्ही आत्ताच बोललात की सगळे आम्हाला जातं क्रेडिट, पण तुम्ही जे अँकरिंग करता आणि जे सुखदुःख तुम्ही शेअर करता, तुमचे मी अगोदरचे व्हिडिओ बघितलेले आहेत. लाईव्ह जास्त बघितली नाही, पण खरंच तुम्ही ज्या अर्थाने कामं केलेली आहेत, जसं यश आहे, त्यालाही तुम्ही जी मदत केली होती, तोही माझ्या बहिणीचाच मुलगा आहे. ते एकदम जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे मॅम, खरोखर. आणि आजच्या युगामध्ये काय चाललेलं आहे की माझं सुख आहे, मी सुखी आहे, मला दुसऱ्यांच्या सुखदुःखावरून काही घेणं देणं नाही, माझं मी सुखी आहे ना. पण अशा खूप कमी लोक आहेत तुमच्यासारखे की दुसऱ्यांचं दुःख मानून तुम्ही त्याला एक नवीन वाटचाल देण्याचा प्रयत्न करता आणि जीव तोड मेहनत करता त्या गोष्टीसाठी.
म्हणून तुमचे मी खूप आभार मानते यासाठी ताई. आणि माझं चालू करण्याच्या अगोदर मी सगळ्यात अगोदर समाजाची एक माफी मागते, कारण का कदाचित माझ्या बोलण्यामध्ये त्यांच्या भावना कुठेतरी दुखवल्या जातील, त्यामुळे मला त्यांची माफी मागायची समाज. आणि आता नवरात्रचे दिवस चालू आहेत. नवरात्र म्हणजे देवीचा अवतार असतो. चंडिका, दुर्गा, काली माता, संतोषी माता, जीवदानी माता, ह्या देवीच्या रूपामध्ये स्त्रीला बघितलं जातं, बरोबर ताई? पण प्रत्येक स्त्रीला हा मान मिळतो का, हा माझा प्रश्न आहे. तर नाही मिळत. कुठेतरी एका लिमिटमध्ये स्त्रीला ज्याप्रमाणे आता नवरात्र चालू आहे, तर आपली आई, बहीण, आत्या, वहिनी ज्या स्त्रिया आहेत त्यांना बघितलं जातं की बाबा स्त्रियांमध्ये देवी स्वरूप आहे, त्यांना पूजन केलं पाहिजे. जेव्हा 8 मार्च येतो जागतिक महिला दिवस, तेव्हा महिला दिसतात. पण खरोखरच त्या महिलांना तो मान दिला जातो का? एक ठराविक काळापर्यंत मान मान त्यांना मिळतोही. पण जर माझ्यासारख्या कोरोनासारखं एक महावादळ आलं आणि जवळ-जवळ ऑल ओव्हर इंडियामध्ये 70,000 महिला हा अचानक विधवा झाल्या. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की आम्ही 8 दिवस, 10 दिवस अगोदर सुवासिनी म्हणून जीवन आमचं जगत होतो. आमचा एक परिवार होता. खूप छान कुटुंब चाललेलं आमचं. भले मेहनत होती, सगळं होतं, पण एक खूप छान कुटुंब होतं प्रत्येकीचं आमच्या. पण असं काय वारं आलं, वादळ आलं कोरोनासारखं आणि होत्याचं नव्हतं झालं. पण त्यानंतर मग आम्हाला एक विधवा, विधवा असं हिणवलं जात आहे. तेव्हाही गेलं आणि अजूनही. तर माधुरीताई, माझा प्रश्न समाजाला असाच आहे, की समाज हा कोण एक व्यक्ती नाहीये. समाज हा प्रत्येकापासून बनला गेलेला आहे, त्या व्यक्तींपासून. तो कोणी बनवला नाही. स्वतःच तो बनला गेला आहे. पण त्या समाज म्हणतोय, की आज YouTubeचा जमाना आहे, Facebookचा जमाना आहे, Instagramचा जमाना आहे. पण जर आपले विचारच त्या लेव्हलचे नाही आहेत, म्हणजे आपले विचार जुनी पद्धतीने आपण त्याचा यूज करतो, बुरसटलेले विचार आपले आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग काय? आपण नुसतं नावालाच बोलतो बरोबर, का? जग पुढे बरोबर. चाललंय. पण जग जर आपल्या विचाराने पुढे गेलं नाही, तर या टेक्नॉलॉजीचा काहीही उपयोग होणार नाही, असं माझं तरी म्हणणं आहे. माधुरीताई, मी तुम्हाला सांगते, की 7 वर्ष मला मूल नव्हतं. तर एक वांजोळं आयुष्य काय असतं, हे सुद्धा मी फेस केलेलं आहे. कुठल्याही स्त्रीचं जेव्हा लग्न होतं, लग्न झाल्यानंतर वर्षभरातच घरात पाळणा हलावा, त्या स्त्रीला मूल व्हावं, तिला आई म्हणून कोणीतरी गोजीरवाने हाक मारावी. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. पण जर नसेल तिला मूल होत किंवा काही गोष्टींमुळे सायंटिफिक काही कारणामुळे समजा उशीर होत असेल, तर तुम्ही तिला क्षणोक्षणी समाजाकडून हिणवलं जातं, ही वांजोटी आहे, ही वांजोटी आहे. जर 7 महिन्याचा तो प्रोग्राम असतो, ओटी भरण्याचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमात तिला इन्व्हिटेशन दिलं जातं. पण तिला ओटी भरण्याचा मान मिळेल असं नाही. आणि तिथे एखादी असेल, समजा 10 मध्ये एखादी स्त्री असेल शिकलेली, ती बोलेली, "बाई या, तुम्ही ओटी भरा." पण इतर बायका तिला वेगळ्या दृष्टिकोनातून बघणारच. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण आज तिच्यावरती वेळ आलेली आहे. उद्या ती माझ्यावर आली असती, तर असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज ती वांजोटी आहे किंवा तिला मूल होत नाही. पण कधी-कधी माधुरीताई असंही होतं, की त्या स्त्रीचा त्यामध्ये काही दोष नसतो. दोष असतो त्या पुरुषाचाही असू शकतो, नवऱ्याचा तिचा. पण त्याला वांजोटी हा शब्द कधी मी अजून तरी ऐकला नाही. तर तिला मात्र हिणवलं जातं, "बाई ही वांजोटी आहे, ही वांजोटी आहे, हिला मूल होत नाही." कधी मला ते आयुष्य मी फेस केलेलं आहे. कार्यक्रम होतो ना, अगदी मी ओटी भरायला गेलेली असताना तिथे मला अडवण्यात आलेलं, की "नाही बाई, ही कशी ओटी भरू शकते?" आणि त्यावेळेला तो दिवस अजूनही आठवतो. कार्यक्रमाला आलेली माझी आई माझ्या घरातून रडत गेलेली, की आज माझ्या मुलीला मूल नाही, तिला वांजोटं म्हणून हिणवलं जातंय. पण कालांतराने 7 वर्षाने का होईना माझ्या पदरी एक छानशी परीने जन्म घेतला. ती आता 13 वर्षाची आहे. तर कुठेतरी ना नुसतं बोलून चालत नाही माधुरीताई, की आपण पुढे जातोय, पुढे जातोय. विचाराने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि तो जाईल का नाही मला माहित नाही. पण माझ्यापासून मी सुरुवात केली तर? मी सुरुवात करेल माझ्यापासून. अशा बायकांना मीच ते स्थान मिळवून देईल. आज खूप समाजसेविका संस्था आहेत, पुढाकार घेतात. पण तेवढ्या पुरताच तो असतो. पण रिअल लाईफमध्ये अजूनही ह्या गोष्टी आहेत. कोरोना काळामध्ये आम्ही जी कंडिशन बघितली, एवढी वाईट कंडिशन, 27 दिवस माझ्या नवऱ्याबरोबर मी दिवस काढलेले आहेत. खूप दुःख, खूप बॉड्या बघितल्या कोरोनामध्ये. पण त्यानंतर जे आयुष्य आलं अचानकमध्ये, मदत मिळाली, नाही मिळाली तो प्रश्न नंतरचा. आत्ताही माझ्या नवऱ्याला जाऊन ताई फक्त महिना पण झाला नव्हता. 25 दिवस झाले होते.
मला घर सोडावं लागलं. का? नवरा तर गेला सोडून अचानक. कधी विचार केला नव्हता की असं होईल. पण पुढचं काय? 2 मुली पदरामध्ये, एक 11 वर्षाची, एक 13 वर्षाची मुलगी. जर आज मी घर सोडलं नाही, तर पुढल्या महिन्यात माझं घर चालायचं कसं? पण सासूबाई, माझ्या सासरचे जे आहेत, त्यांनी मला सपोर्ट केला. सासूबाईंनी सांगितलं, समाज विचारतोय, की सूनबाई 6 महिन्याच्यात घर सोडते कामासाठी? तिच्या नवऱ्याला 6 महिना पण झाला नाही. सासूबाई बोलली, "अहो, तिला जावंच लागेल, कारण तिच्या मागे 2 तिच्या परिस्थिती आहे. 2 मुली ठेवलेल्या आहेत मागे माझ्या मुलाने. त्यांचा सांभाळ करण्यासाठी तिला घर सोडावंच लागेल." ठीक आहे, घर सोडलं. ताई तुम्ही सांगा, मी एक स्कूलमध्ये टीचर जॉब करते. त्या पोस्टवर जाताना मी घरातून कसं निघायला पाहिजे? एक छानच ना, चांगल्या प्रकारे ड्रेस किंवा माझं जे लूक आहे ते छानच ठेवलं पाहिजे. कारण ॲज अ टीचर मी स्कूलमध्ये एंट्री करते. बट काय होतं, समाज जो असतो ना, तो असा विचारत नाही, "बाई तुझं घर कसं चाललंय? तू कशी किती कमवतेस?" भैय्या कशी राहते ना, वाटत नाही विधवा आहे करून. अहो, आता आम्ही विधवा झालो, तर आम्ही काय लेबल लिहायचं का डोक्यावरती, की मी विधवा आहे? किंवा हातावर असं ते एका पिक्चरमध्ये कोरलं गेलं ना, मेरा बाप चोर है, असं आम्ही लिहावं का? की आम्ही विधवा आहोत? अहो, विधवेचं आयुष्य काय असेल हे तुम्ही समजू शकणार नाही. कार्यक्रमामध्ये बोलवलं जातं आम्हाला. हळदी-कुंकवाला बाई तिथे तिथपर्यंत येते हळदी-कुंकू लावायला. पण जसं कळतं ना विधवा आहे, ती मागे तिचे हात आणि बॉडी लगेच मागे फिरते. का ही विधवा आहे? अरे बाबांनो, लग्नाच्या अगोदर आम्ही हळदी-कुंकू लावायचो, गजरे लावायचो. सगळं आम्ही मेकअप करायचो, साज-शृंगार. मग असं आमच्या आयुष्यातून काय निघून गेले, की तुम्ही आम्हाला हा मान दिला जात नाही, देत नाहीत. जर लावलंच आम्हाला हळदी-कुंकू, तर तुम्हाला त्याचा काय फरक पडणार आहे? उलट फरक पडला तर चांगलाच पडेल, की तुम्हाला आमच्या हृदयातून आशीर्वाद मिळतील, की बाबा जे आम्ही भोगतोय विधवेचं आयुष्य, पण या स्त्रीला अखंड सौभाग्यवतीचं आयुष्य मिळावं. कारण तिने मला सुवासिनीचा मान दिलेला आहे. तर माधुरीताई माझा समाजापुढे हा प्रामाणिकच प्रयत्न आहे सांगण्याचा समाजाला, की ज्याप्रमाणे जुन्या पद्धतीमध्ये कसं होतं, सती जायच्या बायका नवऱ्या गेल्यानंतर. नंतर त्यांचे केस काढले जायचे, बरोबर? पण त्या रूढी पुढाकार घेऊन नेत्यांनी म्हणा किंवा आपल्या महिलांनी पुढाकार करून त्या सती किंवा त्या प्रथा बंद केल्या. त्यामुळे कुणाचं काही नुकसान झालं नाही. तर अशाच या त्या पद्धती आहेत, की तुम्ही विधवेला, एका वांजुट्या स्त्रीला तिचं स्थान वारंवार दाखवून देता, तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि त्यांना हळदी-कुंकवाचा मान, जर सवासणी जेवण असतील, तुम्ही 7 बायका बोलवता, 5 बायका बोलवता. पण त्यातून एखाद्या जी कधीतरी सुवासीन होती, तिला तुम्ही का जेवायला बोलवत नाही सुवासीन? जर तिने तुमच्या घरी येऊन जेवण केलं, तर काय फरक पडला? अहो, तिच्या मनातून चांगले आशीर्वादच मिळतील तुम्हाला, असा विचार केला. पण आमच्या समाजाला याचा विचार करायचा नाही, कारण ते त्यांचं आयुष्य जगतायत. पण बायांनो माझं एवढंच सांगणं आहे, आज आम्हाला वाटत नव्हतं, की आम्हाला असं आयुष्य येईल. तुम्हाला ते येऊच नये अशी मनापासून इच्छा आम्हा सगळ्यांची. पण जर ते आलं तर तुम्हाला किती वाईट वाटेल? असा थोडा तरी विचार करावा. एखाद्याच्या दुःखामध्ये आपण सामील झालो, तर ते दुःख तुम्हाला लगेच येणार नाही. आलं तर तुम्हाला सुखाची भावना वाटेल, की आपण कुणातरी दुःखात आपण सामील झालेलो आहोत. आज नटणं, बाहेर निघालो, ह्या वाटत नाही. कशी राहते ना, खरंच कशी राहते ना, सारखी मोबाईलवर असते. अहो, मोबाईलवर आम्ही पूर्वी पण असायचो. आलेला फोन आमच्या आईचा, बहिणीचा, नंदीचा, सासूचा कुणाचाही असू शकतो. पण तुम्ही आम्हाला जज का करता? आज आम्ही कमवतोय आमच्या मुलींसाठी. ताई माझी मुलगी एक आहे 11 वर्षाची. तिच्या वडिलांचं स्वप्न असं होतं, की तिला इंजिनिअर करायचं. पण आज ती मला बघते ना ताई काही गोष्टींमध्ये, की मी त्या करत नाहीये. तर मला बोलते, की "मम्मा, मी ना आता असं ठरवलंय, की मला एक ॲडव्होकेट बनायचंय." म्हटलं, "बाबू का गं तू निर्णय बदली करतेस?" तर "नाही तू पूर्वीसारखं राहत नाही ना पप्पा असताना होती तशी. तर ना मी ॲडव्होकेट बनणार आणि हे काही नियम जे आहेत ना, ते मी बदली करणार लॉ मधले." आता त्या मुलीचं वय नाही समजण्यासारखं ताई, की हे नियम कुठल्या लॉ मधले नाहीत. हे समाजाने बनवलेले नियम आहेत. तो फक्त समाजच बदली करू शकतो. तर माझी विनंती हीच आहे, जे पण या लाईव्हवर आहेत, की प्लीज तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. कुठेतरी याचं परिवर्तन झालंच पाहिजे. आणि आमच्यासारख्या असंख्य स्त्रिया खूप वाईट वाटतं हो, एखाद्याने ही वागणूक दिली ना, कार्यक्रमाला बोलवून दुय्यम ती वागणूक दिली जाते ना, असं काळजाला होल पडतं ताई. अचानक खूप असं आम्ही मनाला खूप स्ट्रॉंग बनवतो आणि खरंच माझ्यासारख्यांनी बनवलं आहे. आणि मी तर सांगते, की बायानो तुम्ही या समाजाकडे दुर्लक्ष करा. कारण आज आपले नवरे आपल्याला जरी सोडून गेलेले आहेत ना, तर काही जिम्मेदारी आपल्या आहेत. आणि प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यावर एक स्वप्न बघते, की आपल्या मुलाला हे बनवावं, ते बनवावं, जसं मीही बघितलं होतं. तर माझ्या मनात तेच आहे, की माझ्या नवऱ्याने बघितलेले स्वप्न मी कष्ट करून, मेहनत करून त्यांना ते नक्कीच पूर्ण करेल.
तर माझ्या ह्या माध्यमातून सगळ्या माझ्या सख्यांना, जे माझ्यासारखे व्हिडिओ आहेत, विधवा आहेत, की बाहेर तुम्ही समाजाकडे दुर्लक्ष करा, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहा, जशी मी उभी आहे, आणि आपल्या नवऱ्यावर बरोबर बघितलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. त्यासाठी तुम्हाला माझ्यासारखं स्ट्रॉंग बनलंच पाहिजे. आणि ते अजून एक मुद्दा असा आहे की आपण जेव्हा एखादी विधवा, म्हणजे मला असा आहे अनुभव आलेला स्वतःलाच, की माझ्या घरी गॅस रिपेअर करायला एक आला होता. त्याला जस्ट कळलं की मी विडो आहे. तर लगेच त्यांचा बोलण्याचा किंवा मेसेज करण्याचा दृष्टिकोन अगदी बदली होतो. का? त्यांना असं का वाटतं की प्रत्येक स्त्रीला त्या गोष्टीची गरजच आहे, आज तिला नवरा नाही म्हणून. अरे बाबांनो, आम्ही कष्ट करून पुढे जातोय आणि आमच्या मागे जिम्मेदारीसाठी आम्ही लढतोय. अशा फालतू गोष्टी आम्हाला करायच्याच नाही, आम्ही करणाऱ्या नाहीत. पण तुम्हाला का असं वाटतं की एक स्त्री आहे आणि ती या गोष्टीसाठी आमच्यापुढे झुकू शकते? म्हणजे किती खालच्या लेवलचे विचार तुम्ही करता, असं बघायला गेलं तर. आणि ताई, मला ह्या माध्यमातून सांगायचे की माझे सासू अडाणी, अनपढ, काही त्यांना वाचायला येत नाही. पण ती बाई मला स्कूलमध्ये जाताना बोलते की रंजना, चांगली साडी नेस, शाळेत प्रोग्राम आहे ना, माझी चेन घाल, तू छान दिसावी, माझ्या मुलाचं स्वप्न होतं आणि त्याला ना तू नटलेली खूप आवडायचीस. तर माझी सासू अडाणी असून ती मोठे विचारायची, असं मला तरी वाटतं. आज माझ्या नंदा मला सपोर्ट करतात, वहिनी तुम्ही छान राहिलं पाहिजे, जसं आमचा भाऊ होता ना, असं तुम्ही राहिलं पाहिजे. तर मी खरंच परमेश्वराचे धन्यवाद मानते की मला तू अशा परिवारात दिलंस. आणि आज मला असं राहिलेलं बघून माझ्या माहेरचे खुश आहेत. माझे भाऊ, माझ्या वहिनी, माझी स्वतःची आई मला बघून खुश होते की नाही, माझी बहीण, सॉरी माझी मुलगी आज त्याच्या आयुष्यात हे निघून गेले पण ती राहते छान. खूप आनंद वाटतो त्यांना बघून. तर अशाच काही महिला आहेत मॅडम, की आमचा एक ग्रुप आहे कलेक्टर ऑफिसमध्ये, सिंगल पॅरेंट्स ग्रुप आहे. कोरोनानंतर त्या लोकांनी आम्हाला एक ग्रुप ऍड केले. खूप सगळ्या त्यामध्ये आहेत व्हिडिओ. तर आम्ही जेव्हा शिलाई मशीनच्या कोर्सला गेलो ना, तर त्यांचं मी ऐकून शॉक झाले की त्यांच्या घरातून अशी वागणूक त्यांना मिळते ना, की हे करायचं नाही, विधवेने असं करायचं नाही, तसं करायचं नाही. तर मला बघून शॉक. तुम्ही छान राहता, खरं तुम्हाला बघून वाटत नाही, तुम्ही किती खुश आहेत. तर अशा बायकांना, अशा समाजाला मला सांगायचंय, आज तुमची सून आहे, असेल व्हिडिओ वगैरे समजा, पण तिला तुम्ही ते हिनवू नका वागणुकीतून. तिला तुमची मुलगी मानताना सुनेला मुलगी माना. जसे माझ्या सासूने मला मुलगी मानले आणि ती त्याप्रमाणे वागते, तर तुम्ही तिचे दुःख जाणून घ्या आणि त्याबरोबर तिला वागा. तर अशा सगळे माझे पॉइंट आहेत ताई. आणि दुसरा पॉइंट असा होता की ह्या कोरोना काळामध्ये ज्या महिला विधवा झाल्यात, आता माझं वय तर आहे 43 रनिंग, पण अशाही महिला आहेत की त्यांचं वय ओन्ली 28, 24 असे आहेत. एक एक मूल आहे, कुणाला तर बाळ पोटामध्ये आहे. तर अशा महिलांच्या ज्या फॅमिली आहेत, त्यांनी त्यांचा पुनर्विवाह करून देण्याचा जर विचार असेल तर त्यांनी तो नक्कीच करावा. कारण आता बोललं जातं की विधवांचा पुनर्विवाह केला जातो, पण कुठेतरी सासरच्या लोकांमध्ये ती अजून भावना निर्माण झालेली नाहीये. तर आता त्या मुलीने, ऍक्च्युली 28 मध्ये मुलीचं लग्न होतं आणि 28 इयर्स मध्ये त्या सगळे गमावून बसलेल्या आहेत. तर माझा असा मुद्दा आहे की त्याही गोष्टीला कुठेतरी चालना मिळायला पाहिजे आणि समाजाने थोडासा दृष्टिकोन आपला बदली केला पाहिजे. स्वतः कार्यक्रम आहे, फंक्शन आहे, नेते लोक जमतात, विधवांना सन्मान दिला जातो, पण रिअल मध्ये जेव्हा वेळ येते तेव्हा तू बाई विधवा ते विधवाच आहेस, तू वांजोटी तर वांजोटी आहेस. तर असं त्या बाईला जागोजागी हिनवलं जातं. तर मी माझ्या महिलांना सांगेल की जसे मी स्ट्रॉंग झाले, तुम्ही स्ट्रॉंग बना आणि आपल्या मुलांसाठी स्ट्रॉंग बना, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा आणि आपल्या नवऱ्याची स्वप्न खरोखर तुम्ही पूर्ण करून जा. बस ताई, बोला तुम्हाला काय वाटतंय विषयावरती. नाही, छान छान अगदी विचार मांडले आणि जे काही तुमचं थोडक्यात होतं ते सांगितलं. पण आपण आता याच्यावर एक चर्चा करूया. चर्चा आपण सुरू करूया की मुळात जसं रंजनाताई बोलली ना, की पहिले तर त्यांना मूलबाळ नव्हतं, पहिले 5 वर्ष तर त्यांनी वांजोट पण काय असतं, त्याच्यापासून होणारे कसे म्हणजे मानसिकता लोकांची कसा त्रास होतो हे त्यांनी सांगितलं. आणि आता त्या एका नवीन परत याच्यात आहे ते म्हणजे आता त्या विधवा झालेल्या आहेत. तर आपण दोन्ही गोष्टींचं आता पहिले विश्लेषण करूया. वांजोटेपणा सगळ्यांनाच माहिती कोणाच्याच हातात नसतं. जसं खूप छान शब्द वापरला की ती बाई येते तिला लगेच वांजोटी म्हणून मोकळे होऊन जातात लोक. कोणी हा विचार करत नाही कदाचित त्या नवऱ्यामध्ये दोष असू शकतो, तिच्या पार्टनरमध्ये दोष असू शकतो, पण तिच्यावर तो ठप्पा लागला जातो वांजोटेपणाचा. आता बऱ्याचदा आता असं होतंय, आता मॉडर्न युग आहे, मुलींना शिक्षण हवंय, त्यांना त्यांचं थोडंसं फ्रीडम हवंय, थोडंसं आयुष्य त्यांना आपलं सिंगल म्हणून जगायचं असतं, नंतर त्यांना बंधनात अडकायचं असतं. तर बऱ्याचशा मुली 28-30 नंतर लग्न करतात. मग पहिले 2 वर्ष सेटल होण्यात जातात, म्हणजे नवीन घरात गेलं तर वर्ष तर त्याच्यातच जातो की नवीन सगळ्या रूढी परंपरा, त्या घरातले सगळं वातावरण याच्याशी तिला
स्वतःच सगळं जुळवून घेण्यात 1 वर्ष जातो. मग 1 वर्ष थोडा सेटलमेंट मध्ये जातो. तोवर लक्षात येतं की वय 33-34 झालेलं आहे आणि मग त्याच्यामुळे मग इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम सुरू होतात, ज्याला आपण वांजोटे पण म्हणतो. आणि मग सुरू होतो ते एक चक्र. ते म्हणजे एवढे वर्ष झाले अजून मुलबाळ नाही, एवढे वर्ष झाले अजून मुलबाळ नाही, कधी होणार, कधी होणार. तिच्यावर तो मानसिक दबाव येतो आणि त्या दबावामुळे दोघांवर दबाव येतो, दोघांमुळे त्या दोघांनाही त्याच्यातून जावं लागतं. आणि पुन्हा मग ते सुरुवात होते वांजोटेपणाची लक्षणं. हे स्वतः मी सुद्धा झेललेलं आहे, मी पण ह्या सगळ्या ह्याच्यातनं गेलेली. तर मला स्वतःला आठवतं मानसिकता, आता तसं पाहायला गेलं तर आपण क्वालिफाईड आहे. जसं तुम्ही जॉब करता, मी पण जॉब करते. माझी तर सगळी फॅमिली हायली क्वालिफाईड आहे सगळे. त्यामुळे माझा मित्रपरिवारही तसाच आहे. पण एवढे सुशिक्षित वर्ग, हाय क्लास वर्ग, अगदी म्हणजे डॉलर्समध्ये कमवणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स असलेली फॅमिली माझी. पण मी माझ्या स्वतःच्या फॅमिलीमध्ये बघितलेलं आहे, की मला मुलबाळ नव्हतं म्हणून अगदी जवळच्यांनी, सख्यांनी सुद्धा बर्थडे पार्टीला न बोलवणं किंवा प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली तर जास्त सांगू नका. माधुरीला कळलं, ताईला जर समजलं, तो नजर बिजर लावेल ना, असं सुद्धा माझ्या कानावर आलं. खूप एकांतात रडायची मी, की असं कसं करू शकतात कोणी, की आपल्या जवळचेच अगदी सख्खी मैत्रीण, जिचं पहिला डिवोर्स झाला, तिचं लग्न, तिचं दुसरं म्हणजे सगळं करणं, तिचं हे सगळं झालं आणि जेव्हा तिला दिवस गेले दुसऱ्या लग्न झाल्यानंतर, पहिल्यांदा तिला बऱ्याच वर्षांनी दिवस गेले, मुळातच तिचं लग्नच 35 नंतर झालं. मग ते पण एवढं मी म्हणजे तिच्यासाठी एवढं सगळं केलं, पण जेव्हा ती गरोदर राहिली तर तिने मला सांगितलंच नाही. 8 महिने होऊन गेले, ते डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती आणि मला दुसऱ्या एका मैत्रिणीकडनं कळलं, की ती असं बोलली, म्हणजे ती प्रेग्नेंट असं तिच्या तोंडून निघालं. मग ती म्हणे सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही म्हणे, तिने नाही सांगितलं होतं सांगायला. म्हटलं का? ती म्हणे नको म्हणे, ती नजर लागेल म्हणे तिची. मला इतकं डोळं भरून आलं, मला इतकं त्याच वेळेस असं वाटलं इतकं रडावं की काय करू, मला समजत नव्हतं की इतकं म्हणजे आपली मानसिकता इतकी खराब आहे, की ज्या मैत्रिणीने आपल्याला उभं केलं, आपल्या सुखदुःखात तिला घरातनं काढून दिलं होतं, तिला मी माझ्या घरी ठेवलं होतं रात्रभर. आता ही गोष्ट आहे जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2008-9 ची गोष्ट आहे. तिला घरातनं काढून दिलं होतं, तर तिला मी 2 दिवस माझ्या घरी ठेवलं होतं. विचार करा, तिला सासरच्यांनी काढून दिलं होतं, ती माझ्या घरी राहिली, 2 दिवस माझ्या घरी राहिली. तिथूनच तिला मी नोकरी लावून दिली. नोकरी लागल्यानंतर ती नोकरीला लागली. तिला असं मग तिथे पण मी सेटल करून दिलं, सगळं तिला सगळं करून दिलं आणि त्याच्यानंतर असं घडलं. तर हे आपण महिलांचे जास्त हे असतो. तर हा जरा वांजोटेपणचा जो आपल्या हातात नाहीये. तुमचं माझं लग्न जर 15-16 वर्षी झालं असतं ना रंजना, तर आपल्याला उशिराच झालेलं असतं, 25 किंवा 30 मध्ये. म्हणून हे सगळं हो पुढे प्रॉब्लेम येतो. पण तुमचं माझं लग्न जर पूर्वीच्या काळासारखं 14-15 वर्षाचं असताना झालं असतं, तर हे प्रॉब्लेम हो आपल्याला आले नसते. कारण शेवटी बरोबर याला आहे. वयाचं पण एक आहे, की त्यामुळे थोडं डिले झालं की हा प्रॉब्लेम येतो. आता दुसरा जो मुद्दा आहे की आणि वांजोटे म्हणतात, पण यांना कोणालाच एवढी पण लाज वाटत नाही, की आपण आपल्या देवघरात बाळकृष्णाला पूजतो. असं कोणतं देवघर आहे ज्याच्यात बाळकृष्ण नाहीये? जो दत्त केला होता, जो जन्म त्याला दुसऱ्या महिलेने दिला आणि त्याला त्याचं पालन पोषण यशोदा माताने केलं. आज यशोमती मैया ही कृष्णाची आई म्हणून ओळखली जाते. पण तरी सुद्धा आपण एका महिलेला वांजोटे म्हणून सहज मोकळं होऊन जातो. तर खरंच किती म्हणजे किती केविलवाणी परिस्थिती आहे आपल्या सुशिक्षित वर्गाची हो सुद्धा. ताई. एकदमच. आता दुसरा जो मुद्दा आहे तो आहे विधवेचा. आता विधवा म्हणजे काय? जिचा नवरा या जगात नाहीये. आपण त्या धर्माला मानतो ज्या धर्मात आपण म्हणतो की शरीर हे नश्वर आहे, आत्मा हा अमर आहे. शरीर सोडून गेले पण त्यांचा आत्मा तर आहे ना. आपण म्हणतो ना मेलेला माणूस त्यांचा आत्मा आपल्या जवळपास घुटमळतो. एस्पेशली जेव्हा मृत्यू असा होतो. अनैसर्गिक मृत्यू ज्याला आपण म्हणतो, हा अनैसर्गिक मृत्यू आहे. नैसर्गिक मृत्यू म्हणजे तुम्ही जन्माला येतात, हळूहळू तुमचं शरीर झिजतं, मग तुम्हाला झीज झाल्यामुळे आजार होतात आणि त्याच्यातनं तुमचा मृत्यू होतो, त्याला म्हणतात नैसर्गिक मृत्यू. आणि दुसरा असतो अनैसर्गिक मृत्यू, तो म्हणजे असे काही अचानक आलेले जे आजार असतात, कोरोना म्हणा किंवा असे ज्या वेगवेगळे नवीन नवीन आजार येतच राहतात, स्वाईन फ्लू येतं कधी, त्याच्यानंतर अपघाती मृत्यू, याला आपण अनैसर्गिक मृत्यू म्हणतो. तर हा अनैसर्गिक मृत्यू आपल्या हातात नाहीये. तर अशा वेळेस जेव्हा मृत्यू होतो ना, तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा जवळपास घुटमळत असतो. मग ती बाई जर दुःखी असेल, तर त्या आत्म्यालाही किती त्रास होत असेल, त्याच्या घरच्यांना त्रास होत असेल, तर त्याला किती त्रास होत असेल, असा विचार नाही करत. पण ती बाई मात्र विचार करते. आज मी सांगू शकते, रंजनाताईंच्या मनात काय होतं तेव्हा, माझं त्यांचे शरीर गेलंय, पण ते माझ्या जवळपास आहे. मला ते जाणवतात. त्यांना भासही होत असतील, की आहेत ते. ज्यांच्या घरचं जवळची व्यक्ती जाते ना, त्यांना किती किती महिने असा भास होतो, की ती व्यक्ती आहे. आमच्याकडे कुत्रं होतं पाळलेलं. ते जेव्हा गेलं ना, तरी संध्याकाळी 6:30-7 झाले ना, किती महिने झाले त्याला जाऊन, तरी सुद्धा आम्हाला भास व्हायचा, की आता त्याची जेवण्याची वेळ झाली. त्याची तयारी करा, म्हणजे तिची तयारी करा. किंवा सकाळी 8:30 झाले, अरे तिला वॉकला न्यायचं होतं, मग असं लक्षात येतं, अरे तिथं नाहीये जगात. आपल्याला जनावरांबरोबर एवढा अटॅचमेंट होतं. मग त्या माणूस आपला जीवन साथी होता. मग तो गेल्यावर त्या व्यक्तीला किती दुःख होत असेल. तर त्याच्या दुःखाला फुंकर घालण्यापेक्षा लोकं काय डिवचतात, अरे नटून-थटून चालली. अरे फोनवर आहे. अरे तिच्या चेहऱ्यावर तर काही दुःखच दिसत नाही. अरे तो माणूस गेला, तिच्या मागे ती संसार तर नाही सोडू शकत ना. तिला तर ते जगणंच आहे. तिला मुलं-बाळं तर
त्यांना तर पुढे नेणंच आहे, त्यांच्यासाठी ते तिला जगणंच आहे. आणि मग जगायचंच एकदम हसून का नाही, आनंदी राहून का नाही? मनातलं दुःख थोडीच सगळेजण दररोज कोण घेऊन बसणार. आणि परत जे असंही म्हणतात, जो रोज मरेल त्याला कोण रडेल. म्हणजे रोज रोज जी रड 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 करते तिच्यासाठी कोण आता आणखी हे करणार? ही तर रडकीच आहे, आणि हिचं सारखी खिरखिरच असते आणि किती नकारात्मक आहे, आता झालं ते झालं असं पण म्हणणारे लोक आहे. म्हणजे लोकांचं असं आहे की बसूही देत नाही, म्हणजे घोड्यावर बसूही देत नाही आणि पायी चालू देत नाही, तशातली गत होते अशा महिलांची. पण आपणच सखी मंचद्वारे हा संदेश आहे, खूप छान त्या बोललेल्या आहेत रंजनाताई, की आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तुम्ही जेव्हा त्या महिलेला तिथे बोलवता आणि जेव्हा तुम्ही हळदी कुंकू लावता आणि बरोबर तिची वेळ येते तेव्हा तुमचे हात तुम्ही ओढून घेतात किंवा तुमचे हात तेव्हा माघार घेतात ना, तेव्हा तिला किती त्रास होतो. तिला त्यावेळेस तेवढा त्रास नसेल झाला जेव्हा ह्या वेळेस होतो जेव्हा तुम्ही तिला दाखवून देता की तू वेगळी आहेस, की आता तू आमच्यातली नाही आहेस. काल परवापर्यंत तिला आनंदाने तिची ओटी भरणारे, तिला हळदी कुंकवाला बोलवणारे किंवा कार्यक्रमांना बोलवणारे, म्हणजे असं म्हणतात की शक्यतो टाळा, नाही आली तर बघा म्हणजे वरच्यावर आमंत्रण द्या. नाहीतर आपण आग्रहाचं आमंत्रण देतो ना. मी असं पण पाहिलं की आग्रहाचं आमंत्रण नाही देत. अच्छा म्हणजे आली तर ठीक आहे, नाही आली तर अजूनच ठीक आहे. की नको बाबा बरोबर. विघ्न. असा विचार करता इतकी घाणेरडी मानसिकता आहे. तर ही मानसिकता बदलली पाहिजे. कारण की ती पण शेवटी एक महिला आहे. महिलेनेच महिलाचा असा अपमान, पुरुषांना काही घेणं देणं नसतं. त्यांना काही फारसा फरक पडत नाही. ती विधवा आहे का ती डिव्होर्सी आहे याच्याने त्यांना विशेष फरक पडत नाही. म्हणजे ते कधी हिणवत नाही, पण जेवढं महिला करतात. पण पुरुषांचा दुसरा जो एक प्रॉब्लेम आहे तो छान सांगितला रंजनाताईंनी, की त्यांच्या घरी जेव्हा कोणीतरी आलं त्यांचा लगेच दृष्टिकोन बदलला. तर अकेली औरत एक खुली तिजोरी होतीये. ज्या क्षणाला कळतं की हिच्यावर कोणत्या पुरुषाचं साथ नाहीये, तिची म्हणजे जीवनसाथी नाहीये तिला, तर त्यावेळेस लगेचच सगळ्यांना असं वाटायला लागतं की शी इज अवेलेबल, आणि मग त्यांचा लगेचच दृष्टिकोन बदलतो. ते खूप छान त्यांनी सांगितलंय रंजनाताईंनी. पण हा चला आता जे घडून गेलं ते घडून गेलं. आपण त्याला काही बदलू शकत नाही. बरोबर? पण आता ह्या ताई ज्या आहेत रंजनाताई, त्या कशा उभं राहिल्या. एस्पेशली कोरोनामध्ये खरंच हे खूप झालेलं मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. खूप खूप महिलांचे असे आयुष्य उद्ध्वस्त झालेले कोरोनामुळे. म्हणजे काल परवापर्यंत फक्त थोडासा थंडी ताप होता आणि 48 तासांनी तो माणूसच नाहीये. म्हणजे आमच्या घरात पण कोरोना डेथ झाली, त्यामुळे मला माहिती आहे. आता 2 दिवसापर्यंत तर ते बोलत होते, खात-पीत होते, अगदी व्यवस्थित चाललं होतं आणि अचानक मग आयसीयूत गेले आणि आयसीयूतनं ते कधी बाहेरच आले नाही. म्हणजे अशी पण परिस्थिती होती, की कोरोनामध्ये डेड बॉडी पण हात सुद्धा लावू दिलेला नाही. जवळ तर म्हणजे भेटायची दूरचीच गोष्ट आहे. पण साधं ती बॉडी सुद्धा हातात येत नाही. तिथूनच परस्पर सगळं केलं जातं आणि तिथूनच ते नेलं जातं आणि तेच लोकं सगळं करतात. एरवीच्या ह्याच्यात आपल्याला ते तरी सुख मिळतं, की थोडा वेळ घरात ठेवता येतं किंवा त्या व्यक्तीशी आपल्याला थोडा वेळ का असेना बाजूला बसून दुःख तरी व्यक्त करता येतं. हे तर असं आहे, की तो गेला आणि तो परत कधी आलाच नाही. तर ही परिस्थिती आहे आणि खरंच खूप वेदनादायी असतं. एक सिंगल मदर किंवा सिंगल पॅरेंट असणं ना, खूप एक तारेवरची कसरत असते. एस्पेशली जर फायनान्शियल कंडिशन चांगली नसेल तर. कारण की त्या महिलेला काय-काय जुळवाजुळव करावं लागते, हे तिचं तिलाच माहिती असतं. तुम्ही त्याचा अंदाजही नाही लावू शकत. तिला अगदी 4 आणे ना, आता 4 आणे 8 आणे नाही, पण म्हणायची पद्धत आहे. तिला 4 आठाण्याचा पण हिशोब ठेवावा लागतो. बरोबर ना? तर बरोबर आपण ताई, एकदम फारसं काही बरोबर. करू नाही शकत. आपण फारसं तर काही करू शकत नाही. पण आपल्या आजूबाजूला ज्या अशा महिला असेल ना, त्यांना तुम्ही एक आधार देऊ शकता किंवा तुम्ही त्यांच्याशी असं तुसड्यापणाने तरी वागू नका. आणि रंजनाताई आता त्यांचं सांगतील, आता याच्या पुढचं त्यांचं नियोजन काय किंवा त्या आधी काय काम करत होत्या, आता त्या काय करताय? कारण खूप छान त्यांचा प्रवास होता. त्यांचे फोटोग्राफ्स, व्हिडिओज बघितलेत मी. आज त्यांची परिस्थिती अशी आहे, ते थोड्याशा डिप्रेशनमध्ये असं म्हणायला हरकत नाही. वरवर किती हसत असला माणूस, पण आतमध्ये तो फार पोखरून गेलेला असतो. पण त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं होतं आणि त्याच्या आधी त्या कशा होत्या, त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. म्हणजे तुम्हाला पण एक अंदाजा येईल त्यांचा. तर बोला ताई तुम्ही. हा. मॅम, माझं वैवाहिक आयुष्य म्हणजे माझं लग्न झालं 19व्या वर्षी वयाच्या. पण प्रॉब्लेम असा होता की बॉडीमध्ये जे असतात ना, पिरियड प्रॉब्लेम असल्यामुळे मला जे अंडी तयार होतात किंवा काय, अशामुळे माझी ट्रीटमेंट वाढत गेली आणि 7 वर्ष मूल व्हायला लागली मला. 7 वर्ष. पण माझ्या नवऱ्याने जो सपोर्ट केला ते 7 वर्षामध्ये, अमेझिंग होता, अमेझिंग. जेव्हा जेव्हा माझा नवरा स्वतःला, डॉक्टर सांगायचे तुम्ही पण चेकिंग करून घ्या. हल्लीचे पुरुष किंवा पूर्वीचेही स्वतःला चेकिंग करून घ्यायला नकार देतात. कारण प्रॉब्लेम माझ्या बायकोमध्ये, मी का करू? पण त्या वेळेला माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला. जो डॉक्टर बोलले ते ट्रीटमेंट ते घ्यायचे, माझ्याबरोबर ते यायचे. आणि जेव्हा मला पहिली मुलगी झाली, तो कार्यक्रम ताई माझ्या सासूने एवढा छान, जसं काय कुणाला वाटलं तर हिचं ओट भरणं आहे करून. पूर्ण बिल्डिंगला लाइटिंग केली होती आणि खूप छान तो सोहळा होता 7व्या ओटी भरण्याचा. त्यानंतर मला एक मुलगी झाली. मुलगी नंतर मग दुसरी बेबी मला 3 वर्षानंतर ती विदाऊट ट्रीटमेंटने झाली. पण
माझ्या नवऱ्याचं कौतुक मी एवढं करेल की काय सांगू तुम्हाला, की दुसरी मुलगी होऊनही त्यांनी तेव्हाही अगदी बर्फी आणून वाटली होती की मला दुसरी मुलगी झाली. माझी आई शॉकमध्ये, अरे बापरे मोहन कसे आहेत ना, की एक जावई असा आहे की मूल नव्हतं तेव्हा मुलीला त्रास दिलाच नाही, तिला सपोर्ट केला. पहिली मुलगी झाली अतिशय खुश, खुश एकदम, आणि सेकंड झाली तर त्याहूनही खुश. आणि माझ्या नवऱ्याने कधी मला मुलगा व्हावा म्हणून, सासूबाई बोलायच्या की अरे मोहन एक मुलगा पाहिजे, मुलगा असावा. तर माझ्या नवऱ्याचं वाक्य होतं की जिथे मुलाचं काम माझ्या मुली करतील, मला मुलगा नको आई, मला 2 मुली, मला खुश आहे, मला मुलाची अपेक्षा नाही, मला 2 मुली. आणि आमचं स्वप्न असं होतं की जर माझी नॉर्मल डिलिव्हरी मॅडम, आणि जर मला 2 मुलगे झाले असते ना, तर मुलीसाठी नक्की चान्स घेतला असता. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की मुलीसाठी नक्की चान्स घ्यायचा. पण आम्हाला 2 मुली झाल्या, आम्ही कुणाचाही विचार न करता त्यावर आम्ही स्टॉप झालो. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जेव्हा ते मला सोडून गेले, तर माझ्या 2 मुलींनीच पप्पाच्या त्याच्यावर अंतिम संस्कार केला ताई. माझ्या मुलीवर खूप कमी वयात ती वेळ आली, आणि तेव्हा माझ्या नवऱ्याचे शब्द आठवले की जिथे मुलाची गरज लागेल तेव्हा माझ्या मुली ते काम करतील, आणि माझ्या मुलीने ते काम खूप कमी वयात केलं. आणि पण केलं, पण माझ्या नवऱ्याचा स्वभाव खूप छान होता. त्यांना खूप नटायला आवडायचं. खूप तो संसार जो होता ना ताई, आमचं 7 वर्ष ट्रीटमेंटमध्येच गेला. हा डॉक्टर, तो आयुर्वेदिक, हा नवस, हे देवस्थान. कुठेतरी ना ताई आत्ता आमची गाडी रुळावर येत होती असं मी बोलेल. आणि त्यानंतर मी आत्ता एक 5 वर्षामध्ये ECCET केला, आणि मिस्टर असताना मी टीचर जॉब करत होते. पण कोरोनामध्ये ज्या स्कूलमध्ये मी जॉब करत होते ना ताई, तिथे सगळ्या टीचर जॉब सोडून गेल्या होत्या, कारण पेमेंट मिळत नव्हता, कारण मुलांची फीस येत नव्हती. त्यावेळेला माझ्या नवऱ्याला कोरोना व्हावा आणि ते ऍडमिट झाले. मला मोठेपणा नाही सांगायला वाटत, पण सांगतेच तुम्हाला की मी त्या स्कूलमध्ये जवळ-जवळ वर्षभर विदाऊट पेमेंट काम केलं, आणि ती शाळा सांभाळली मी अगदी 1ली पासून 10वी पर्यंत. आणि जेव्हा माझ्या नवऱ्याला कोरोना झाला, मी हादरून गेली की काय करावं, कसं करावं. तेव्हा त्या प्रिन्सिपल मॅम गीता सक्सेना, पंजाबी आहेत. त्यांनी मला एक कॉल केला की "रंजना, आप झांसी की रानी हो. अगर मेरे बिना आप पूरा स्कूल संभाल नहीं सकते हो, तो आपके हस्बैंड के लिए आप कुछ भी कर सकते हो." मग मॅडम मी नवऱ्याला वाचवण्यासाठी प्लाझ्मा असू दे, इंजेक्शन असू दे, म्हणजे भले माझ्या त्यात सोबत आता नाही आहेत, पण मला कुठे ना काही खंत नाही या गोष्टीची. कारण मी त्यांना खूप खूप प्रयत्न केला. जेव्हा फक्त त्यांना ताप आला, त्यांना ॲडमिट करण्यात आलं. नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पण व्हेंटिलेटर बेड मिळवण्यापासून नंतर ब्लड, प्लाझ्मा, इंजेक्शन जो मी काय झटले, आणि इथे आर्थिक परिस्थिती पण माझी अशी नव्हती, पण तीही जुळवाजुळव करत होते. तर ती मला एक कुठेतरी माझ्या मनाला शांती आहे, की मी गप्प बसले नाही, की लोकांचं ऐकून गप्प बसले नाही, की नाही. की कारण काय माहितीये का ताई, की पहिल्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या नवऱ्याचा HRCT रिपोर्ट खूप डेंजर आलेला. त्यांच्या मित्राने सांगितलं, "वहिनी तुम्ही याला इथून हलवू नका, कारण केस आपल्या हातून गेलेली आहे." पण मी जिद्दीला पेटले नाही. मला एक आशा होती, की मला जर मोठा मिळालं हॉस्पिटल, आयसीयू बेड त्यांना मिळाला, व्हेंटिलेटर बेड मिळाला, तर नक्कीच ते बरे होतील. मग मी त्यांना तिथं हलवलं. त्यांना मोठं सिद्धिविनायकसारखं हॉस्पिटल जागा मिळाली. मदत करूनच लोकांनी मला मदत केली त्यावेळेला भरपूर. बेड मिळवला, त्यानंतर प्लाझ्मा मिळवला, सगळं केलं. आणि ताई शेवटी 7 मेला तो दिवस असा आला, की डॉक्टरांनी कॉल केला, की त्यांना 6 तारखेला व्हेंटिलेटर लावण्यात आला. माझ्या नवऱ्याला ॲडमिट करून 15 दिवस झाले होते, आणि मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली, की मला त्यांना बघायचंय. ते बोलले, की तुम्ही कोरोना टेस्ट केली निगेटिव्ह आहे, तुम्ही नाही जाऊ शकत. पण मी किट घालून मॅम त्यांना बघायला गेलं, आणि माझ्या नवऱ्याची माझी ती शेवटची भेट होती. ते बघून त्यांना बोलायला आलं नाही मॅडम. पण त्यांनी इशाऱ्याने एका नर्सला बोलवलं तिथे आणि सांगितलं, "बघा." तर ते बोलले, "तुमची बायको तुम्हाला भेटायला आली का?" "हो." फक्त त्याने इशाऱ्याने विचारलं, की "पैसे कुठून आणणार आहेस पुढं बिल? मुली कशा आहेत?" त्यांनी मला नंतर विचारलं, मुलींना अगोदर विचारलं. कारण मुली त्यांचे जीव की प्राण, खूप जीव की प्राण. ती आमची शेवटची भेट. त्यानंतर आपला जोडीदार, त्याच्याबरोबर आपण 22 वर्ष संसार केलाय, आणि जेव्हा तो व्हेंटिलेटरला असतो, आणि त्यालाही तेव्हाही बघून आले होते. तर अशी काय फिलिंग होती मनामध्ये, आणि परिस्थिती अशी होती. फक्त मनामध्ये जेव्हा बॉडी देण्यात आली, त्यांना एकच प्रॉमिस केला, मोहन नाव त्यांचं, की तुम्ही निघून चालला जगातून. पण तुम्ही जे स्वप्न बघितलं मुलींसाठी, मी जीवाचं रान करेन, पण त्यांना तेच करून दाखवेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि ताई,
मला वाटत नाही जगामध्ये कुठली स्त्री अशी असेल, मी मोठेपणा सांगत नाही, माझ्या नवऱ्याच्या दशक्रिये दिवशीच कोरोना चालू होता, बरेच पाहुणे आलेही नव्हते त्या कारणामुळे, पण जेवढे काही आले होते सांगतात ना, हा असा होता तसा होता, मी स्वतः पुढे गेली आणि सगळ्यांसमोर सांगितलं की माझ्या नवऱ्याला मी आज सगळ्यांसमोर प्रॉमिस करते की बाबा, आपण दोघांनी जी स्वप्न बघितली, मी मुलींना काही कमी पडू देणार नाही. त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणं, त्यांचं शिक्षण, त्यांना ज्या लेवलला आपण पोहोचवणार आहोत ती स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल, हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे बोललं मोहन. आणि मी तुम्हाला माझ्यातून गेले समजणार नाही, कारण का ताई, मी अजूनही त्यांच्या नावाचं मंगळसूत्र घालते, टिकली लावते, सगळं घालते, कारण समाजासाठी जरी ते जगातून निघून गेले असतील तर माझ्या मनामध्ये, माझ्या श्वासामध्ये, माझ्या बॉडीमध्ये, माझ्या 2 गोजीरवाण्या मुलींच्या रूपामध्ये माझा मोहन मी अजून जिवंत समजते. आता त्यांचा मोबाईल आहे, मुलींना बोलते पप्पांचा मोबाईल चार्जिंग लावला, पप्पांच्या मोबाईल असं केलं, पप्पांचे घड्याळ, कारण आमच्या बोलण्यातून आम्ही त्यांना अजूनही जीवन ठेवलं आणि शेवटपर्यंत ताई मी ठेवणार आहे. माझं बाकीच्या सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही असंच केलं पाहिजे. माझ्या नवऱ्याचा बर्थडे मी सेलिब्रेट करते, आमच्या लग्नाचा वाढदिवस मी सेलिब्रेशन करते, माझ्या मुलींचे पण सेलिब्रेशन बर्थडे वगैरे करते, कारण मला त्यांना माझ्या हृदयात कायम, जोपर्यंत मी माझा जीव आहे तोपर्यंत ते माझ्या संगतीच आहे. जेव्हा मी जगात निरोप येईल तेव्हाच आम्ही दोघे जगातून गेलेले असू. तर माझ्या सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की मायांनो, तुम्ही असं वागलं पाहिजे. पण ताई, याच्यामध्ये माझ्या सासरच्या लोकांचा सपोर्ट आहे, तर मी मला पहिलेही सांगितलंय ना, आताही ते सांगते की त्यांचा सपोर्ट पण आहे, त्यामुळे कुठेतरी मी स्ट्रॉंग बनलेले आहे. आणि ताई, अजून एक मुद्दा असा होता माझा की समाजामध्ये ज्या घटस्फोटित स्त्रिया आहेत किंवा कुठल्या तरी कारणाने त्या स्त्रीला नवऱ्याने टाकलेले आहे, त्याचाही दृष्टिकोन बदली झाला पाहिजे. प्रत्येक वेळेला स्त्रीलाच का दोष दिला जातो? तिचीच काय कधीतरी पुरुषाची चुकी असू शकते ना, होऊ शकतं, पण बरोबर. नाही, तिला तिचं चुकी आहे, तिला नवऱ्याने टाकलं, हिने असं केलं असेल, तसं केलं असेल, तर ह्याही गोष्टीला कुठेतरी काही आळा बसला पाहिजे. तर माझा तोच झाला. आणि त्यानंतर मी आता जे आहे ना मॅम, ते माझ्या आयुष्यामध्ये किडी कंपास नावाचं एक स्कूल जे असं छान आलेलं आहे की त्यामध्ये माझा स्टाफ, माझ्या मैत्रिणी, म्हणजे सर मॅडम जे काय खूप सपोर्ट, म्हणजे त्यांचा सपोर्ट म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. चेहरा जरी पडला ना, मैम बोलणार, रंजना मिस कुछ प्रॉब्लम है क्या, आपका मुंह वैसा लग रहा है, नहीं मैम मैं ठीक हूँ. म्हणजे माझा पॉझिटिव्ह जो आहे ना, मी ह्या परिस्थितीने मला ताई एवढं शिकवलंय. आई वडिलांच्या घरी मी गरिबी बघितली, नंतर वांजोटे आयुष्य बघितलंय, आता विधवेचं बघते. कोरोना काळामध्ये 27 दिवस जे दुःख बघितले ताई, कुणाची आई वारली, एका मुलाचं रडणं आपल्या आईसाठी, एका बहिणीच्या भावासाठी, एका नवऱ्याच्या बायकोसाठी, एका मित्राचा आपल्या मित्रासाठी, एवढ्या बॉड्याने एवढे दुःख बघितलेलं आहे. त्यामुळे ना, त्याने मी स्ट्रॉंग बनलेली आहे. म्हणून माझं सांगणं आहे की परिस्थिती येत नाही अशी नाही, पण त्या परिस्थितीला आपण धीराने सामोरं गेलं तर ते मार्गही आपल्याला सापडतात. पण त्यासाठी आपली मनस्थिती तेवढी स्ट्रॉंग आपण स्वतः केली पाहिजे. त्यामध्ये समाजाकडून आपल्याला त्रास होतोच, पण कुठेतरी ते दुर्लक्ष करून आपण पुढे चाललं पाहिजे. जे आपण हत्ती चालतो ना, कुत्रे मागे भुंकतात, असं असं बोललं तर वावगं ठरणार नाही. आणि मी स्वतःला आता हत्ती समजते. काही जणी बोलणारे तोंडावर बोलतात, "आई छान राहतेस, अशीच राहत जा." पण माघारीच त्या काय बोलत असतील याची मला पूर्ण खात्री आहे ताई. तर पूर्वीचं माझं असं आहे, आता अशी आहे आणि पुढेही मी अशी स्ट्रॉंग राहणार आहे आणि माझ्या मुलींचं स्वप्न जे माझ्या मोहन बरोबर बघितलं होतं ताई, मी नक्कीच पूर्ण करणार आहे. एकाने आता कॉमेंट केली होती, मी पिन पण केली होती, डॉक्टर रोहित नाटेकर म्हणून. तर मिसेस नाटेकर आहेत त्या. पण ती कॉमेंट आता मी हे दुसरी पिन केली, ती निघून गेली. पण त्यांनी खूप छान कॉमेंट केली होती की काही महिन्यांपूर्वी जर ह्या ताईंची लाईव्ह झाली असती तर खूप फरक पडला असता. त्यांनी कोणासाठी लिहिली ती मला समजली, आमच्या प्रेक्षकांनाही समजली. तर कोरोना काळात असे खूप जणांचे जोडीदार गेलेले आहेत आणि तुम्ही जर त्यावेळेस 5-6 महिन्यापूर्वी जर आल्या असतात आमच्या चॅनलवर आणि जर तुम्ही हे तुमचं मत त्यावेळेस व्यक्त केलं असतं ना, तर एक व्यक्ती आहे ना अशी, जी सखी होती, जी आता या जगात नाहीये, ती डिप्रेशन मध्ये चालली गेली आणि त्या डिप्रेशननी शेवटी तिचा जीव घेतला. तिचे पण मिस्टर कोरोनामध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर ती आमच्याच चॅनलवरून तिने असंच तिचं दुःख व्यक्त केलं. पण काही कारणास्तव ती त्यातून बाहेर पडूच शकली नाही, कारण ती नवविवाहित होती, तिच्या लग्नाला 1च वर्ष झालं होतं. तर थोडा वयाचा, अनुभवाचा आणि शिक्षणाचा फरक पडतो. ती एक खेड्यात राहणारी मुलगी होती आणि त्यामुळे ती खूप डिप्रेशन मध्ये गेली आणि ती त्यातून कधीच बाहेर नाही आली. तर खूप छान बोललेत नाटेकर ताई की जर काही महिन्यांपूर्वी ही लाईव्ह झाली असती तर कदाचित तिला याच्यातून जगण्याची एक उमेद मिळाली असती आणि ती अजून जास्त ते काय म्हणतात खोल दरीत ती गेलीच, ती परत वर आलीच नाही. पण खरंच तुमच्यापासून प्रेरणा घेण्यासारखी आहे की आता जे झालं ते झालं, ते आपण बदलू शकत नाही, पण पुढे कसं जायचं. आणि एक खूप छान तुम्ही उदाहरण दिलं, ते पण मला खूप आवडलं. खूप जणांनी कमेंट्सही केल्या की जे आपण म्हणतो ना मुलगा पाहिजे, कारण काही झालं तरी शेवटी अग्नी हा मुलगाच देतो.
पण तुमच्या मुलींनी ते काम केलेलं आहे. तर हे सुद्धा एक रूढी परंपरेला तुम्ही विरोध करून ही नवीन एक आता बरेच जण असं करायला लागलेत, पण त्याच्यासाठी सुद्धा तेवढं धैर्य लागतं. तर तुमच्या मुलींनी हे सगळं केलं त्यांच्या वडिलांसाठी. तर हे पण शिकण्यासारखं आहे, की आता असं काही राहिलेलं नाहीये, की मुलगाच पाहिजे. तर मुली सुद्धा हे सर्व करू शकतात. मुली पण तेवढ्या स्ट्रॉंग असतात आणि खरं म्हणजे मुलींचा आधार जो असतो ना बापाला, म्हणजे जसं त्यांनी जाताना त्यांना जर काळजी होती तर मुलींचीच. मुलींची काळजी बापाला खरंच खूप असते. तर आणि हे मी सुद्धा बघितलेलं आहे, की कोरोना म्हणजे मी स्वतः हॉस्पिटलला जॉबला होते. माझे सासरे पण ॲडमिट होते. त्यांनाही कोव्हिड झाला होता. तर तिथे जी परिस्थिती असते ना, मी खूपदा आधीच्या पण लाईव्हला सांगायचे, की हे तुम्ही कल्पना नाही करू शकत. तुम्ही एरवी आयसीयूमध्ये जातात ना नॉर्मल आता जसं कोरोना संपलेला आहे. आता तुम्ही आयसीयूत गेला ना, तरी धड-धड होते. कारण ते सगळं इथे नळ्या, इथे नळ्या, ते मशीन, ते टुक-टुक, टुक-टुक आवाज येत असतात. ते सारख्या नर्सेस काही ना काही चेक करत असतात. तो लॅबवाला येऊन सारखा काही ना काही ब्लड काढत असतो. पण तरी सुद्धा आपल्याला धडधड होते. आपण नुसतं पाहायला भेटायला जातो पेशंटला तरी धडधड होते. तर तो जो काळ होता ना कोरोनाचा काळ, हे तोच सांगू शकतो शब्दात किंवा शब्दातही सांगू नाही शकणार, की तो अनुभव काय होता. पीपी किट घालून जाणं, कोणाला स्पर्श न करणं, कुठे स्पर्श झाला आणि आपल्याला इन्फेक्शन झालं तर घरातला एक माणूस ऑलरेडी आजारी. बरेच जण तर जायचेही नाही, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. जर वयस्कर ग्रहस्थ असेल ना, तर ते नातेवाईक यायचे सुद्धा नाही. हॉस्पिटलला पण नाही यायचे. हॉस्पिटलला पण नाही यायचे. असे पण मी लोकं पाहिलेले आहेत, की असंही तो म्हातारा आहे, तो मरणारच तर आहे. मग कशाला आपण जाऊन आणखी इन्फेक्शन घ्यायचं आणि आपल्याला काही झालं तर? असे सुद्धा मानसिकता त्यावेळेस मी स्वतः बघितलेली आहे. परस्पर सगळं केलं जायचं. स्टाफला सांगितलं जायचं, "तुम्ही करा. तुम्ही बघा काय पैसे लागतील ते आम्ही देऊ." पण पेशंट जवळ सुद्धा कोणी भटकायचं नाही. अशी विचित्र परिस्थिती होती तेव्हा. तो जो 2 वर्ष काळ गेला. पहिली लाट तर एवढी नाही, पण दुसऱ्या लाटेत तर खूप भयानक परिस्थिती पाहिली आहे. ऑक्सिजन नाही, बाहेर गाड्या उभ्या, अॅम्ब्युलन्समध्ये माणसं, पेशंट झोपलेले अॅम्ब्युलन्समध्ये 12-12 तास अॅम्ब्युलन्समध्ये काढलेले आहेत सिलेंडर घेऊन, ऑक्सिजन सिलेंडर लावून. अशी परिस्थिती होती. तर तुम्ही विचार करा, अचानक व्यक्ती आजारी पडतो. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. त्यातही कोव्हिडमुळे म्हणजे कोव्हिड वॉर्डला जातो तो आयसीयूमध्ये. आणि त्या महिलेची काय परिस्थिती होत असेल, ती कशातनं जात असेल, हे दुःख कोणीच शब्दात सांगू शकणार नाही. ज्यांनी ते अनुभवलं त्यालाच माहिती ते किती दुःखदायी प्रकार होता. त्यात घरात मुलं आणि बरं तो आजारही असा किंवा ती वेव्ह अशी होती कोरोनाची लाट, की कोणालाही होऊ शकतं. तो सारखा धाक. अक्षरशः अछूत असणं काय असतं, हे अनुभवलंय लोकांनी. म्हणजे आता यांच्या घरात झालंय ना, यांच्यापासून लांब राहा. आजूबाजूचे लोकं दारा-खिडक्या लावून घ्यायचे. यांच्या घरात कोरोना झाला होता, बापरे! लांब राहा, दारा-खिडक्या बंद करा. कोणीही बोलायचं नाही. सख्खे नातेवाईक सुद्धा भेटायला यायचे नाही. काही जण तर फोनही करायचे नाही, की नको फोन केला तर उगाच ते म्हणतील या भेटायला किंवा रडले तर फोन जाईल बाबा. त्याच्यापेक्षा जाऊ द्या फोनच नको करायला. अशी सुद्धा परिस्थिती होती. आणि चांगले-चांगले लोकं गेले म्हणजे जे हेल्दी होते. वयस्कर तर गेलेच गेले, पण जे हेल्दी होते, एरवी त्यांना काहीच आजार नव्हता. नॉर्मल लाईफ जगत होते, तरी सुद्धा ते गेले. तर हे खूप अनुभव आहेत आणि याच्यातून खरंच रंजनाताई ज्या उभ्या राहतात, तर तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही हिम्मत दाखवत आहात, ते जगासाठी प्रेरणा आहे. आज खूप जणी आहेत, की ज्यांच्या आयुष्यात असं आहे, की ते एकट्या आहेत, सिंगल मदर. कारण काही असो, डिव्होर्सी असो किंवा विधवा असो. शेवटी सिंगल पॅरेंट असणं हे काय आहे? हे खूप जणांना आज त्यांच्या पण भावना दिसताय मला कमेंट्समध्ये. तर आपण काही-काही कमेंट्स घेऊया. तुमच्यासाठी छान-छान कमेंट्स आलेले आहेत. काही प्रेरणा देणाऱ्या, काही तुमच्यासाठी रेड हार्ट आलेले आहेत, की रडू नका किंवा ठीक आहे तुमचं मन मोकळं करा. पण तुम्हाला खूप छान-छान तुमच्यासाठी सपोर्ट येत आहे. ओके. प्रिशा ब्लॉग आहे त्यांची कमेंट आपण वाचूया. मला पण 2 मुली आहेत. मला पण सगळे बोलतात मुलगा होऊ द्या. मी आणि माझे पती दोन्ही बोलतात, की आमची मुलीच आम्हाला मुले आहेत. तेच आमची मुलं, मुलाचे काम करणार. थँक यू प्रिशा. प्रियंका आहे. प्रियंकाचं अनुभव सांगते ती, की एक व्यक्ती खूप वेळ व्हीलचेअरवर होती बसून ऑक्सिजन लावून. बेड नव्हते त्यांना आणि बेड मिळाले 2 दिवसानंतर आणि ते गेले होते सोडून. ही परिस्थिती होती तेव्हा. बेड मिळायचे नाही, बेड मिळालं तर ऑक्सिजन मिळायचं नाही, ऑक्सिजन मिळालं तर बेड मिळायचं नाही, अशी परिस्थिती होती तेव्हा. शोभा देवकर म्हणताय, की कोव्हिडमुळे मी डिप्रेशनमध्ये गेली होती. माधुरीमुळे बाहेर आली. थँक यू सो मच शोभाताई. हो, खूप जण असं आहे हे आपण लॉकडाऊन किंवा त्यावेळेस सुरू केलं होतं हे सगळे मंच आणि त्यावेळेस खूप जणांना आधार मिळाला. खूप जणांना तिथे नवीन-नवीन मैत्रिणी मिळाल्या. जर तुम्ही पण रेग्युलर समजा आता वेळ मिळाला तर मी असं म्हणत नाही. पण वेळ मिळाला तर येत जा. इथे तुम्हाला खूप छान मैत्रिणी भेटतील आणि नक्कीच नक्कीच. इथे ओळख झाल्यामुळे खूप जणांच्या गप्पा गोष्टी सुरू होऊन जातात. खूप जण मन मोकळे करतात. ओके.
कोरोनामुळे लक्षात आलं की तुम्ही कितीही प्रोग्रेस करा पण नेचर पुढे कोणी मोठं नाही किंवा कोणी छोटं नाही, सगळे समान. कोरोनाने शिकवलं की आयुष्य किती महत्वाचं आहे, किती मौल्यवान आहे. आणि कोरोनाने शिकवलं की तुमचा चेहरा, तुमचं रंगरूप काही उपयोगाचं नाहीये. एक असा जीवाणू जो नजरेला दिसत नाही, त्या जीवाणूने दाखवून दिलं की तुमचा चेहरा, तुमचा रंगरूप, तुमचा पैसा काहीही कामाचा नाहीये. कारण सगळ्यांना शेवटी मास्क लावून फिरायला लागत होतं. मास्कच काय, काही जण तर ते फार हेल्मेट आणि प्रोटेक्शन घालून फिरत होते. आणि काही जणांकडे आम्ही पाहिलं की पेट्या भरून भरून पैसे कॅश घेऊन द्यायला तयार होते, पण आमच्या पेशंटला वाचवा. पण तिथे डॉक्टरही काही करू शकत नव्हते. तर असे पण अनुभव आहेत. आम्ही राजश्रीला कधी, हो, राजश्रीला कोणीच विसरू नाही शकणार. ताई, माझी मैत्रिणीचे मिस्टर पण मे मध्येच गेले. तिला एक मुलगी जी 21 वर्षाची, 2 मुलं 10वीत आहे. सगळ्यांचं म्हणणे आहे की मुलांकडे लक्ष दे, पण ती स्वतःच जास्त विचार करते. तिला दुसरं लग्न करण्याचा विचार करते, कितपत योग्य. लग्नाचं कसं असतं, प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. की कोणाला असं असतं ना, बरोबर ना रंजनाताई, काहींच्या आर्थिक हो बरोबर, परिस्थितीमुळे अगदी पण त्यांना बरोबर वाटतं की लग्न करावं. बरोबर आहे. आणि दुसरं लग्न करणं किंवा विधवेने लग्न करणं, काही त्याच्यात वावगं नाहीये, काही त्याच्यात चूक नाहीये. कारण कसं आहे, शेवटी तुम्ही पण कोणाला तरी लग्न म्हणजे शेवटी काय, 2 जण एकमेकांना जीवन साथी बनणार आणि आधार देणार. आता असं पण एखादी व्यक्ती असू शकते की जी एकटी आहे किंवा त्या व्यक्तीला पण जोडीदार हवाय. आणि एक विधवा स्त्री आहे, तिला पण आधार हवाय, तिला पण कोणीतरी जोडीदार हवाय. कारण शेवटी जोडीदार कशासाठी लागत असतो, की सुखदुःखाचा साथी, वेळी यावेळी एकमेकांना धावून येणं, एकमेकांसाठी मदत करणं, कामात किंवा इव्हन आर्थिक याच्यात पण वाटेकरी होणं, याच्यासाठी. तर समजा असं एखादं असेल पुरुष की जो विदूर आहे, त्याला पण साथीची गरज आहे, तो वेल सेटल्ड आहे, एकांत आहे, त्याच्या आयुष्यात एकांतपणा आहे, तर असा जोडीदार जर त्याला हवा असेल तर काही हरकत नाही करायला. आणि प्रत्येकाचं कसं असतं, प्रत्येकाचं फॅमिली बॅकग्राऊंड पण वेगळं असतं. काही वेळेस आता जसं रंजना ताई आहे, त्यांचे सासरचेच एवढे छान आहेत की त्यांची सासूबाई खूपच नणंद, तर त्यांना गरज नाहीये, त्यांना परत कुठल्या व्यक्तीची गरज नाहीये. ती जी ती 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 जागा कोणी भरून नाही काढू शकणार. पण हे खूप मोठी गोष्ट आहे, सासरचे आधार देत आहे, नणंद एवढं छान आहे त्यांची, त्यांच्या बहिणी आहेत, मोठी फॅमिली आहे. जर फॅमिली मोठी असली ना, तर बऱ्याचदा महिलांना तो जो एक एकांतपणा असतो तो जाणवत नाही. पण काही जणांचं असतं की फॅमिली नसते किंवा तेवढा सपोर्ट नसतो, काही वेळेस तर काढून टाकण्यात, जसं राजश्रीच्या बाबतीत झालं, तिला सासरच्यांनी टाकून दिलं होतं ऑलमोस्ट, म्हणून ती जास्त डिप्रेशन मध्ये गेली होती. तर असं पण होतं की नवरा गेल्यावर त्या सुनेला घराबाहेर काढून टाकतात, प्रॉपर्टीतनं वाटेकर होऊ देत नाही, किंवा असंही त्रास देतात, किंवा तिच्यावर पण खापर फोडतात की तुझा पायगुण चांगला नाहीये, तुझ्यामुळे आमचा मुलगा गेला. असे पण काही लोक असतात, असे विचार करणारे पण लोक असतात. तर मला वाटतं रंजनाताई लकी आहेत की त्यांची फॅमिली खूप छान आहे, माहेरची पण आणि सासरची मॅम पण. कसं आहे, भले आर्थिक नाही पण जो मानसिक आधार जरी मिळाला ना, तोही खूप मोठा असतो त्या वेळेला. बरोबर. हा, आणि तो आहे चटणी माझ्या भाकर खाऊन बाजूला. पण छान सुखी राहू शकतो. एक खोली हो डोक्यावर छत नक्की. आणि खायला चटणी भाकर असली ना, तरी माणूस छान सुखात राहू शकतो. फक्त आणि सोबतचे लोक मेहनत चांगले पाहिजे. हो, मेहनत करायची ताकद पाहिजे, जे मिळेल ते काम करायची ताकद पाहिजे. बस, ते आपलं एकदम मेन सुंदर. ऑब्झर्व काय, आपल्या मुली, बस. बरोबर. आता मुली किती मोठ्या, एक 13 वर्षाची आणि एक 10 वर्षाची? एक 11 वर्षाची आणि एक 13 वर्षाची आहे. अच्छा, एक 11 आणि एक 13ची. ओके. काय नाव आहे? म्हणजे माझ्या मुलींना बघायचंय का तुम्हाला, दाखवू का? हो, चिंटू आहे हो, ना. दाखवा. ही बघा, ही छोटी आहे, दाखव. ही छोटी हॅलो माझी. बेटा, हाय, कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही? मी पण मजेत. तुझं नाव काय? माझं नाव विजय आहे. विजया. विजया. अरे वा, विजया, विजयी भव. विजया माझी एक खूप छान मैत्रीण आहे. आणि ही अ, माझी अ, ही मोठी मुलगी जी 9th ला आहे आता. अरे वा, अरे वा, तुझं नाव काय? निधी. हॅलो. नाव निधी. हॅलो. निधी. 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 अच्छा अच्छा, निधी. ओके. हा. निधी, अशा तू दोन काय मुली. करते? 9th ला आहे. 9th ला आता. 9वी ला आहे ती आता. 9th स्टँडर्ड. हा, अच्छा, आणि अभ्यास छोटी चालू आहे खूप. आम्ही 6वी ला आहे आता. अरे वा. अजून काय काय करता तुम्ही, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी? ड्रॉइंग मास्टर ही आहे आणि डान्स मास्टर आहे छोटी माझी. हिचे अरे वा, डान्स मग खूप आम्हाला छान डान्स असतो. बघायचा आता.
आता आम्हाला डान्स बघायचा विजयाचा. आणि ही आमची खूप छान ड्रॉइंग काढते असं आहे. अरे वा, आर्टिस्ट आहे हो गुड गुड. मॅम, मला ना अजून एक मुद्दा मांडायचा होता की आता बघा समाजाचा दृष्टिकोन बघता आमच्या आयुष्यामध्ये परत ते सुवासिनी जेवण आम्हाला कोण बोलवणार नाही किंवा माझ्या घरी समजा मी उपवास केला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तेव्हा कुठल्या सुवासिनी माझ्या घरी येणार नाहीत ते द्यायला उद्यापन करताना किंवा माझं कुलदैवत आहे त्याची पूजा करताना येणार नाहीत. तर मी या माध्यमातून या स्त्रियांना सांगते जे व्हिडिओ आहेत की त्यांनी माझा नंबर घ्यावा किंवा मला कॉन्टॅक्ट करावं. मी अशा महिलांना माझ्या घरी कार्यक्रमाला बोलवते आणि आम्ही आमच्या मनामध्ये नवऱ्याने जिवंत ठेवलंय ना तर ते कार्यक्रम मी माझ्या घरी करणार आहे. हळदी कुंकू असू दे उद्यापन असू दे सवासनी जेवण असू दे तर त्या बायकांनी यावं त्यांना वाण दिला जाईल त्यांना तो सगळा मान सन्मान जो पूर्वी होता कारण दुसरे तर देणार नाहीत आणि मलाही कोण देणार नाही मला कोणाला देता येणार नाही तर त्यांचा मोस्ट वेलकम आहे त्या कार्यक्रमामध्ये मी ते सुरू करणार आहे मॅम. तर प्लीज मला त्यांनी कॉन्टॅक्ट करावं आणि हे करावं. येस, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आता हळदी कुंकाचे जेव्हा सुरू होतील ना तेव्हा आपण नक्की अनाऊन्स करू आणि रंजना ताईंचा ऍड्रेस पण देऊ. मुंबईत जे कोणी राहतात तुम्ही उज्ज्वला ताई किंवा रंजना ताईला कॉन्टॅक्ट करा आणि छान कार्यक्रम करा. आमच्या सख्या पण येतील तुमच्या कार्यक्रमाला. तसं काही नाही की आमचे पण जेवढे आहेत आम्ही समजत नाही गेलं आम्हाला तर जगायचं आमच्या नवऱ्याच्या गोड आठवणीमध्ये पहिली गोष्ट नाही मला एक गोष्ट समजत नाही दाग दागिने घालणं किंवा सजणं किंवा इव्हन हळदी कुंकू शेवटी काय हे सगळा साज शृंगाराचा प्रकार आहे ज्याच्याने ती अजून जास्त सुंदर दिसते. ते सौंदर्य वाढवण्यासाठी आहे. पण काय होतं काही वर्षांपूर्वी अशी प्रथा होती की नवरा गेला तर तिने साज शृंगार करायचं नाही कारण तिच्याकडे दुसऱ्या परपुरुषाने अट्रॅक्ट होता कामा नये. कसं असतं ना की पुरुष जर विदूर झाला तर 6 महिने होत नाही कधी कधी तर वर्ष 1 महिना येतो त्याला दुसरे स्थळ बघायला लागतात. त्याला खाऊ कोण घालणार कारण शेवटी खाण्यापिण्याचा प्रश्न येतो तर त्याला खाऊ पिऊ कोण घालणार. तर मी सुद्धा आमच्या स्वतःच्या फॅमिलीत पाहिलेलं आहे की नवरा गेला सॉरी बायको गेली की नवऱ्यासाठी लगेच स्थळ बघायला सुरुवात करतात. तेव्हा असं कोणी म्हणत नाही बाबा आता तू स्वयंपाक पाणी शिकून घे आता तुला सगळं स्वतःच बघावं लागेल तुला पोराबाळांचंही बघावं लागेल घरही तुला सांभाळायचंय आई पण तुला व्हायचंय बापही तुला व्हायचंय असं कधीही कोणी शिकवत नाही. तुला गेल्यावर बाईला मात्र सांगण्यात येतं बाई आता बापही तूच आहे आई पण तूच आहेस करता करिता पुरुष पण तूच आहे आणि गृहिणी पण तूच आहे सगळं तू एकटीने सांभाळायचं. असं कोणतंच सासर नाही की असे कोणतेच माहेरचे पण नसतात की ते म्हणतात ठीक आहे ते झालं 6 महिन्यात आपण तुझ्यासाठी नवीन स्थळ बघू. आमच्या घरात आम्ही केलेलं आहे. माझ्या नवऱ्याचा सख्खा जुळा भाऊ जो होता तो वारला त्याच्यानंतरच आम्ही तिचं स्वतः तिच्यासाठी स्थळ बघितले. मी जातीने स्थळ बघितले तिचं आम्ही लग्न लावून दिलं थाटामाटा. तर आमच्या घरात आम्ही ती पण आहे ते सुद्धा त्यावेळेस तिच्या माहेरचे नाही म्हणायचे नाही आमची मुलगी आम्ही ठरवू तुम्ही कोण ठरवणार तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का म्हटलं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तिचं वय नाही ना म्हटलं. त्या माझ्याच लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं तिचं वय नाही आहे ती काय करणार म्हटलं आणि किती दिवस अशी राहणार शेवटी प्रत्येकाला एक गरज असते जोडीदाराची. आम्ही आहोत किती दिवस आम्ही आहोत किती दिवस आणि सासून याच्यात पुढाकार घेतला माझ्यापेक्षा जास्त. तुला हे करायचंय माधुरी हे बघ माधुरी ते कारण की ते रजिस्ट्रेशनचे पैसे त्यांनी दिले त्यांच्याकडच्या ठेवलेले पैसे असतात ना जुन्या लोकांचे त्यांच्या बदल्याचे पैसे दिले की हे रजिस्टर कर शादी.com वर आणि तू याच्यात जातीने लक्ष घाल. का तर तिचं वय कमी होतं तर मी एवढं लहान वयात जे काय झालं ते झालं मग आता किती दिवस ते तशी राहणार. तर आम्ही तिथं स्वतः माझ्या सासूनी जाऊन स्थळ बघितले भेटले सगळं केलं आणि तिचं लग्न आम्ही लावून दिलं सुखात आहे. तर असे पण असतात की नाही विचार करत की नाही का बरं लग्न करायचं दुसरं काही गरज नाही ती करेल ती सांभाळेल. पण हा विचार पण केला पाहिजे पुरुषांना. आणि तसंच होतं की त्या स्त्रीने तजली तर मग म्हणजे तिच्याकडे वाईट नजरेने बघतील मग ते आपल्याला नको ती सून जरी असली तरी आपल्या घरची मी आहे म्हणून मग ते दागदागिने घाल तुम्ही तर अजून ते वगैरे पण काढून टाकायचे तर ते तर अजून भयानक प्रकार. त्याच्या आधी तर अजून भयंकर प्रकार होता तो होता सती प्रथा. नवरा गेला म्हणजे बायकोने पण सोबत जायचं कारण तिच्यावर दुसऱ्या कोणाची नजर पडता कामा नये नवऱ्याशिवाय. तिकडे गेला तर ती म्हणजे वरती तो स्वर्गात गेला असेल तर तिथे त्याची सेवा कोण करणार म्हणून तिथे त्या बाईला जाळलं जायचं. इतका भयानक प्रकार होता तो. सती प्रथा पण बंद झाली. खूप त्रास झालेला आहे अजूनही होतो पण आता थोडा माझ्या हिशोबाने आता खूप लोक सुशिक्षित झाले कमी आता हा प्रकार. हा वेगळ्या पद्धतीचा पण एक त्रासच आहे तिला दुय्यम स्थान देणं अपशकुनी मानणं चांगल्या तिला न बोलवणं किंवा बोलवलं तरी असं बाजूला बसवणं
वागणूक दिलं की तिला ती जाणीव होईल की वेगळी आहे, पहिल्यासारखं तिचं लाईफ राहिलेलं नाही. चला आपण आता काही कॉमेंट्स घेऊया. प्रश्न असतील तर विचारा ना रंजनाताई. मॅम माझं एक स्लोगन केलंय मी तयार, ते माझ्या सगळ्यांना मला ऐकवायचं. हा, ओके. संघर्षापुढे मी हार मानणार नाही, कारण मी आहे एक स्ट्रॉंग आहे. संघर्षापुढे मी झुकणार नाही, कारण मी आहे एक स्ट्रॉंग आहे. पूर्ण करेल पतीच्या इच्छा, माझ्या मुलींची आता मीच आहे आई, मीच आहे पप्पा. क्या बात आहे. आणि हा सगळ्यांनीच मला वाटतं आचरणात आणावं. आणि समाजाने ताई कुठेतरी बदली केला पाहिजे दृष्टिकोन, आणि थोडं आमच्या ठिकाणी स्वतःला समजून आमचं दुःख समजलं पाहिजे, आणि कुठेतरी आम्हाला तो मान समाजाने दिला तर खूपच बरं होईल. प्रवीण देशमुख यांनी एक छान माहिती, हिरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मध्ये पहिली ग्रामपंचायत मध्ये विधवा महिलांना समारंभात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये पहिले गाव आहे. खूप छान आहे. प्रत्येक गावात असा उपक्रम राबवला पाहिजे आणि विधवा महिलांना पण सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि कुंकू तर लग्नाच्या आधीपासून आपण लावतो, तर मग लग्न मग नंतर आपण काहीच हरकत नाही. बरोबर आहे, आपण आधीपासूनच कुंकू लावतो. पण आधीपासून अशासाठी लावतात की कधी ना कधी लग्न होणार आहे, तिचा नवरा कुठे ना कुठे आहे, फक्त तो योग जुळून यायचा आहे आणि ते 4 तांदळाचे दाणे डोक्यावर अक्षता पडणार आहेतच, म्हणून ते आधीपासून कुंकू लावायची प्रथा होती. पण मग एकदा ते पती गेल्यावर कुंकू लावायचं नाही असं, पण त्याचं ऍक्च्युली कारण तेच होतं, साज शृंगार करायला नाही पाहिजे म्हणजे नवरा गेल्यानंतर. जॉब करतात महिला, बाहेर पडावं लागतं, नाही राहून चालत. आणि परत काही जणांना माहित असतं, पण आपण समजा आता लोकांमध्ये ट्रॅव्हल करत असतील, जात असतील, प्रत्येकाला नाही माहिती ना तर नाहीये, आपण अजून कसं दाखवून द्यायचं. मी म्हटलं ना, अकेली औरत खुली तिजोरी होती. तेव्हा काही असे विकृत लोक असतात, तेव्हा ते वय बघत नाही, रंगरूप बघत नाही, त्यांना फक्त एवढंच समजतं की ही एकटी स्त्री आहे, हिच्या डोक्यावर किंवा हिच्या तिचं जीवनसाथीचा साथ नाही किंवा ती आता त्या क्षणाला कळतं का त्या क्षणाला त्यांचा दृष्टिकोन बदलतो, फायदा उचलायचा लगेचच त्यांच्या डोक्यात येतं आणि ते विचित्र पद्धतीने बघायला लागतात अशा महिलांकडे. असे पण काही पुरुष आहेत की अशा वेळेस हे पण मी सांगू इच्छिते की अशा महिलांना लुटण्यात येतं. ते ऑलरेडी डिप्रेस्ड असतात, त्यामुळे असे पण पुरुष असतात की ते सिंपती दाखवतात, सहानुभूती दाखवतात की मी आहे ना, मी साथ देईन, असं देईन, तसं देईन, असं करतात. आणि असे पण मी केसेस पाहिलेले आहेत, त्या बाईला इमोशनल करून तिच्याकडनं लुटण्यात आलेलं आहे. आमच्या इथेच झालेली एक किस्सा आहे, आमच्या नात्यात झालेला आहे, नात्यात असं ओळखीच्या नात्यातलं. ती महिला जी होती ना, गृहिणी होती खूप वर्ष, ती कधी घराबाहेर पाऊल ठेवलं नव्हतं. काही नवरे असतात ना, खूप पॉझिटिव्ह असतात, बायकोला बाहेरचं कुठलंच काम करू देत नाही, ना बँकेचा व्यवहार माहिती, ना कसले कागदपत्रांचं माहिती, ना टॅक्स फायलिंग काय करतो माहिती, इनफॅक्ट तो बिझनेस काय करतोय सुद्धा माहित नव्हतं. त्यांचं काम होतं ते प्रॉपर्टीचं काम करायचं, म्हणजे खरेदी विक्रीचं. खूप किचकट काम असतं, त्यात तुला काय कळतं, तू आपलं बघ ना, तू आपलं स्वयंपाक पाणी कर आणि इतर ते कर, मुलांकडे लक्ष दे, माझं मी करतोय ना तुझ्या बरोबर, पैसे भरपूर यायचे घरात, म्हणजे लाईफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप छान होतं. तेव्हा त्या बाईलाही कधी जाणवलं नाही की असं कधी याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण नाही कळत आहे ना, नवरा खंबीर आहे. आणि अचानक त्यांचा मृत्यू झाला ऍक्सिडेंट, ते लेट येत होते, त्याच्या कारचा ऍक्सिडेंट झाला आणि ते ऑन द स्पॉट गेले. ती अशी झाली की त्या बाईला काहीच नाही. आणि कसं आता जनरली प्रॉपर्टीच्या किंवा कोणी पार्टनर असतं किंवा कोणी ना कोणी असतं ज्याच्या ओळखीने व्यवहार होत असतो, मध्यस्थी असतो प्रत्येक वेळेस. तर त्या व्यक्तीने ह्या बाईच्या कुठे कुठे सह्या घेतल्या, ती विश्वास ठेवला. आपले भाऊजी इतक्या वर्षांपासून म्हणजे जीवलग मित्र आहे, तुम्ही विश्वास ठेवला आणि अशा ठिकाणी सह्या घेतल्या की त्याच्या नावावर त्या माणसाने करोडो रुपयांची प्रॉपर्टी करून ठेवलेली होती. किती ठिकाणी टोकन देऊन ठेवलेलं होतं, किती ठिकाणी ठेकत करून ठेवलेलं होतं. तिला काहीच समजलं नाही. त्या भाऊजींच्या भरोश्यावर तिने अशा ठिकाणी सह्या केल्या, अक्षरशः तिचं ते राहतं घर होतं ना, ते सुद्धा त्यांनी गिळून घेतलं. अशी परिस्थिती त्या बाईची झाली, कारण ती काहीच व्यवहारात माहिती. काही लोक असतात की ते गोड बोलून वहिनी 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 मी आहे ना असं म्हणून
महिलांना फसवतात. तर जनरली शेअर सर्टिफिकेट, बँकेचे अकाउंट्स असतात, जॉईंट अकाउंट असतात, बिझनेस लोन असतात, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी महिलांना माहित नसतात. त्याच्या वेळेस लोक फायदा उचलतात. याच्यापासून सावध राहा. मुंबईला कुठे राहता असं विचार? मला विचारलं का ताई? हो, रेखाताई विचारत होत्या. मी ठाणे राहते, ठाणे वर्तक नगर. ओके, ठाण्याला राहतात, वर्तक नगरला राहतात. असेल तर तुम्ही छान मैत्री करा, भेटा एकमेकींना, कार्यक्रम पण करा छान. दिवाळी दसरा पण येत आहे, नवरात्र आहे. प्रतिभा आहे, रेखाताई आहे, त्यांच्याकडून तुम्ही हळदी कार्यक्रम तेव्हा आम्ही नक्की येऊ. थँक्यू सो मच. खरं थँक्यू सो मच. ठेवणारच आहे मी, सगळ्यांना इन्व्हिटेशन मिळेलच तुम्हाला. ज्या दिवशी करेल ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम, नक्की सांगा. आम्ही सखी मंचवर पण जाहीर करू. नक्की नक्की बघा. खरंच खरंच खूप आभारी आहे. मी पण येईल. माझं जमलं तर मी पण. मोस्ट वेलकम. नक्की या तुम्ही. चला, आता आपलं सगळं बोलणं झालंय, गप्पा गोष्टी झालेल्या, 1 तास पण झालेला आहे. आता आपल्याला रंजनाताई आपल्याला त्यांची एखादी छान आवडती कविता ऐकवणार आहेत किंवा गाणं ऐकवणार आहेत. कारण मला माहिती आहे तुम्हाला कविता पण माझा घसा बघता असू द्या. त्यामुळे कविता मॅम मी सध्या प्री स्कूल मध्ये आहे ना, त्यामुळे त्याच पोएम मला लर्न आहेत मुलांना शिकवताना वगैरे. नाही, तुम्ही लिहितात पण ना? मी असं ऐकलं तुम्ही स्वतः पण लिहितात. नाही, सध्या तर पूर्वी लिहायचे, आता नाही. त्यात सध्या ते प्री स्कूल मध्ये असल्यामुळे त्याच मुलांचेच पोएम लर्न हे ते चालू आहे मॅम. बरं, चला गाणं म्हणा मग छान तुमचं आवडीचं, जे तुम्हाला तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी म्हणायचे. आनंदाने म्हणा, दुःखी होऊन नाही. किंवा त्यांना जे आवडायचं ते तुमच्यासाठी म्हणायचे. मिस्टर माझे मिस्टर मला असं विशेष असं गाणं नाही, पण त्यांना ते गाणं असं आवडतं, मी नाद ऐकू तो चैन मुझे आता नाही. त्यांना ते असं वाटायचं, ते गाणं लागली की त्यांना माझी आठवण यायची. कोणतं गाणं? तुझे नाद ऐकू तो चैन. त्यांच्या आवडीचं गाणं होतं आणि ते बघून मला बोलायचं. आणि माझे मिस्टर ना मॅम असं इशाऱ्याने जास्त बोलायचे, कारण जॉईंट फॅमिली होती, सासूबाई मुली. तर आमचे काय बोलणं असायचे ना, आम्ही ते इशाऱ्यामध्ये किंवा चॅटिंग मध्ये वगैरे आमचं असं खूप गप्पा व्हायच्या. खूप गोड आठवणी आहेत. त्यामुळे मी स्वतःला असं ठेवलेलं आहे, याचं कारण पण तेच आहे. पण कुठेतरी समाजाने सांगितलं की तुम्ही आता गळ्यामध्ये ते शिंपली डवली घालू शकत नाही, तर ते काढून मी त्यांचं नाव ताई केलेलं आहे, मोहन करून. त्यांचं नावच बनवून घेतलं. ते हळदी कुंकवाच्या वाट्या असतात ना. त्या घालू शकत नाही ना आपण, त्यामुळे मग ठीक आहे, नाही ना घालू शकत, ते दिलं सोनाराकडे जाऊन. आणि छानपैकी नाव, अगदी हे नाव बनवायला वेळ गेला, पण सांगितलं मला नावच बनवून हवंय. मग मोहन करून नाव बनवून घेतलं. त्यानंतर हातावर मी टॅटू बनवला आहे आमच्या दोघांच्या नावाचा बघा. वाव, मस्त. नंतर तो सगळ्यांना आवडतो, मोहन आणि रंजना. कायमस्वरूपी आठवण आहे माझ्याकडे. म्हणजे बघा, परमनंट करून घेतो. हो, त्यामुळे मला दुसऱ्याने आठवण करून द्यायची गरज नाही. माझ्या हृदयात, माझ्या मनामध्ये गुंतलेले आहेत ते, म्हणून तर मला विधवेची फिलिंग येत नाही. काही जणी बोलतात तुम्हाला बघून वाटत तुम्ही विधवा आहात करून, पण आज आम्ही त्या ठिकाणी काम करतो किंवा म्हणा ते माझ्या आसपास आहेतच. आणि दुसरी गोष्ट, समजा एखादी बाई घरकाम करत असेल समजा, आणि ती विधवा असेल, जर एखाद्याच्या घरात ती गेली सकाळी उठून काम करायला, ती जर त्या सॅड मूड मध्ये गेली, तर त्या घरात तिला एंट्री तर करायला देतील का? माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर विधवेला घराच्या बाहेर कामासाठी पडावं लागत असेल, तर तिला ती दुःख, जे काही इमोशन घरात ठेवूनच बाहेर जावं लागेल, तरच तिला ते काम करता येईल. तुम्हाला सगळं लोक मुलांसमोर जर तुम्हाला उभं राहायचंय, बोलायचं, तुम्ही जर अशा उदास दुःखी झाल्या, मुलांना काय शिकवणार? त्यांना काय त्याच्यातलं, म्हणजे ते वातावरण निर्मिती करणं महत्वाचं असतं. खूप महत्वाचं ऑफिस जॉब नाही ना, की आपल्या केबिन मध्ये गेलं, आपलं काम केलं आणि बाहेर पडलं 9 ते 6. इथे तुम्हाला
ह्युमन फील करावं लागतं. म्हणजे शेवटी ते मुलं आहे, ती नवीन पिढी आहे. तुम्हाला त्यांच्यासमोर प्रसन्नच राहावं लागतं. तुम्हाला पण मॅम आवडेल तर अशी तुम्हाला सांगू शिक्षिका की जे का उदास आमच्या चेहऱ्याने तुमच्या पोरांना शिकवते. आमच्याकडे डे केअर सुद्धा आहे लहान लहान मुलांचं. डे केअरला लहान लहान बाळं पण आमच्याकडे आहेत. त्यामुळे नंतर ती पण ड्युटी चालू होते. तर माझं टोपण नाव ठेवलं यशोदा मैया. हो, सरांनी हो. यशोदा मैया नाव ठेवलंय माझं. ते लहान लहान मुलं आहेत जे जॉबला जातात ना, ते आहेच एक 1.5 वर्षाचं, कोण 2.5, कोण 6, 7 असे वर्षाचे मुलं आहेत आमच्याकडे डे केअर मध्ये. त्यामुळे मुलामध्ये माझं एकदम असं मन रमलं जातं. आणि तो माझा वीक पॉईंट झाला आता मुलं म्हणजे शाळेतली मुलं माझ्या. आणि शाळा माझा स्टाफ, माझ्या मैत्रिणी खूप सपोर्टिव्ह. म्हणजे बोलते ना एक काहीतरी माझ्या आणि माझी फॅमिली, सासरचे, माहेरचे, मैत्रिणी, की एक देवाने मला एक गॉड गिफ्ट दिलं असं बोलेल मी. भले माझ्या आयुष्यातला एक त्याने निघून घेऊन गेला तो. तो मी घेऊन गेला बोलणार नाही, माझ्या संगतीच आहे, पण असं वाटतंय कुणाकुणाला. पण त्याबरोबर त्याने असं काय दिलंय ना, की त्यात मी स्वतःला जिवंत ठेवलं आणि कायमस्वरूपी ठेवणार आहे. तर माझं ह्या सगळ्यांना एवढं सांगणं आहे, की परिस्थिती येते, पण त्यातून तुम्ही जर शोधलं ना आजूबाजूला स्ट्रॉंग फिलिंगनी, तर तुम्हाला ते नक्कीच सापडतं. जिथे आपलं हरवतं ना, माणसाने तिकडे शोधावं तर नक्कीच सापडतं. पण बरोबर. त्यासाठी आपली मानसिक स्थिती तेवढी स्ट्रॉंग झाली पाहिजे. असं माझं तरी म्हणणं आहे. बरोबर. हम्म. निहा हरदास आहेत, तर निहा ला विधवा म्हणू नये असं म्हणतात. काय कशाला? हां. तुम्ही आता हे म्हणत आहे. मी तो शब्दच तुमच्या आयुष्यात घेऊन टाकला. हाय डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल पण आहे आपल्या लाईव्हला. उदय मानेने खूप छान सल्ला दिलाय की एक अनुभव जो आता मी एका अनुभव की इन्शुरन्सची माहिती, कागदपत्रांची माहिती कुठे असले लोन, जे इन्व्हेस्टमेंट त्याची माहिती जरा एस्पेशली गृहिणी असतात ना, त्यांनी आणा तुमची गोष्ट की तुम्ही ठेवत जा. आठवणीचे गाव हे चॅनल आहे त्यांचे या ठिकाणी थेट प्रक्षेपणात येऊन तुमच्या जीवनातील दुःखाच्या आठवणी ताज्या केल्या. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच. छान छान तुमच्याकडे कमेंट केलं. तुमच्याकडे खूप साऱ्या अशा महिला आहेत की किंवा डिव्होर्सी आहे. तर त्यांच्यामुळे त्यामुळे त्यांना आधार मिळाला. हो, मिळाली. पण आज त्यांच्या ताज्या झाल्या आहे. एक सिंगल पॅरेंट असण्याचं आयुष्य जाणवलं. डॉक्टर स्नेहल थँक्यू. ग्रेटफुल टू राजा राम मोहन रॉय. हो, राजा राम मोहन रॉय होते, यांनी सती प्रथा बंद केली होती. त्यामुळे आपल्याला आज हे असं छान एक बघायला मिळत आहे मुलांना, स्त्रियांना. तर एक काळ असा पती गेल्यानंतर जबरदस्ती त्याच्या सोबत जाळण्यात येत. जिवंत जिवंतपणे तिला त्या अग्नीमध्ये ढकलून जवळचे म्हणजे असायचे. इतकं भयानक ती प्रथा होती, सारखी इतकी प्रथा कुठेच नसेल. मुक्तपणे जाळलं जायचं. तू राजाराम मोहन रॉय यांच्या तुमचा आवाज थोडा ब्रेक होतो मध्ये मध्ये ताई. थोडासा आवाज मध्ये मध्ये. आज खूप पाऊस पडला नाशिकला. मुसळधार पाऊस पडला. जरा नेटवर्कचा हो का? प्रॉब्लेम. चला, खूप छान गप्पा रंगल्या. अनिता वैद्य 22कर यांची कॉमेंट, बायकांनी स्वतःला सिंगल मदर म्हणून प्रसिद्धी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी रंजना ताईंचे आदर्श. हो, असे खूप जण आहेत युट्यूब बरोबर सिंगल पॅरेंट किंवा डिवोर्सी किंवा अशा आहेत. त्यांना बऱ्याच प्रकार. तर रंजनाताईंकडनं घर सोडलं, नव्याने सुरुवात केली, नव्याने संसार उभा केला. लॉकडाऊनच्या वेळेस पगार पण नोकरी नव्हते, काम केलं, पगार पण घेतला नाही, पण तरी त्यांनी काम केलं चिकाटी. चिका मुलींना पण छान ते
आहेत त्यांचे पण ते सगळे खर्च उचलतात, त्यांना त्यांचे पण चांगले असतात कुटुंब तुम्हाला ओके. मला वाटतं तुमच्या इथे कोणाचा फोन दुसऱ्या फोनवर कोणी ऐकतंय का म्हणजे माझ्या घरी का? नाही नाही ना. ओके. नाही. डान्स दाखवणार होतात मगाशी कोणीतरी झोपली ती डान्स करून दाखवणार होतो झोपली आपण ती बरं ठीक आहे, हरकत नाही. आपण चौदा तिला कार्यक्रम करणार आहोत लाईव्ह तर ज्यांना जो डान्स करतायत कविता वाचन ते आपण एक छान त्या जेवढ्या आपल्या सख्या आहेत मंच देणार आहोत त्या दिवशी छान छान छोटे छोटे भेटणार आहेत आणि निधीला पण सांगा तिच्या ड्रॉइंग नक्की नक्कीच ताई वॉलला लावू आणि पॅरेंट्सचे पण नाव संगीता ताई पुण्यातील शास्त्रीनगर दिवसापासून ओके टप्पा चालू आहे. चला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? निहा हरदास म्हणतात लग्न झाल्यावर सूत्र घालणं ऑर्थोडॉक्स मग असं काही झाल्यावर त्यांचा इतका झाल्यावर दागिना आहे तो बरोबर आहे ज्याच्यात काळे मणी असतात आणि किंवा काही जण पिवळे मणी पण घालतात ते घालतात तर शेवटी ते काय एक पण थोडा इश्यू नाही केला पाहिजे विधवा डिवोर्स जर मंगळसूत्र त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर मंगळसूत्र काढून फिरला म्हणजे समाज कितीही पुढे गेला असला की कडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र अजून तोच आहे. समाज विचाराने पुढे गेलेलाच नाही, फक्त टेक्नॉलॉजीने तो पुढे गेलेला असं मी तरी बोलेल. पण अजून विचाराने तो पुढे गेला आणि जेव्हा तो विचाराने खऱ्या अर्थाने पुढे जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने जगात सुधारणा झालेली आहे असं मी तरी बोलेल. कारण अजून आमचे विचार आम्ही सोडायला तयार नाही आहोत. जी वांजुटी आहे ती वांजुटीच आहे, जी विधवा आहे ती विधवाच आहे. आम्हाला त्यांना त्याच नावाने बोलण्यात आम्हाला हे वाटतं. पण जेव्हा कधी ती वेळ आपल्यावर ताई येते ना, म्हणजे एक तुम्हाला उदाहरण सांगते की मी अशी राहते ना, तर एक अशीच तुम्हाला बोललेली की तुमच्यामध्ये घालतात मंगळसूत्र, तुमच्यामध्ये गजरा लावला जातो. तर मी मला सासूने परमिशन दिली आहे आणि कार्यारी सासरे आमचे पुढे येऊन बोललेले की आमच्या सुनबाईने असंच राहावं, चुलत सासरे आमचे. त्यामुळे मी राहते आणि दैवी दुर्घटना अशी घडली की 6 महिन्यात त्यांचा जावई सुद्धा एक्सपायर झाला आणि त्या परंपरेमुळे त्या स्त्रीला हे काय करता येत नव्हतं त्यांच्या मुलीला. पण जेव्हा त्या कधी मला बघतात, अय्या खरंच तुला फ्रीडम दिलंय असं माझ्या मुलीला मिळत नाही. पण जेव्हा मला बघून तुम्ही मला बोलत होता ना तुम्हाला मिळतं, असं नाही केलं पाहिजे, तू कशी करतेस नाही. पण आता तुम्हाला काय वाटतं, काश माझ्या मुलीने करता आलं असतं, केलं असतं तर आज मला पण खुशी वाटली असते. जशी तुझी आई खुश आहे तुला बघून. आज माहेरी जाते मला बघून जाम खुश होते. तिला एवढं टेन्शन आलेलं ताई जेव्हा माझा नवरा मला सोडून गेला ना, माझ्या आईला माझ्या भावांना, की आमच्या बहिणीला आम्ही कसं बघणार या अवस्थेमध्ये, की माझ्या मुली आज 42 वर्षामध्ये तिला हे जे आलंय, कपाळाला टिकली नव्हती माझ्या तेव्हा 3 दिवस, सगळं काढण्यात आलं होतं, सगळं कसं बघणार. पण जेव्हा मी पूर्ण घातलं गेलं, सासरच्या लोकांनी सपोर्ट केला, तेव्हा माझी आई एवढी खुश आणि अजूनही ती मला जेव्हा जाते ना माहेरी खूप खुश असते. मला बोलते का तुला बघून मला खूप बरं वाटतं. तर तुला तसं मला बघून म्हणजे मी जगलीच नसते वर्षभर. कारण माझ्या नवऱ्याला जाऊन 1 वर्ष आणि 4 महिने झाले फक्त. त्या वर्षभरातच मी निघून गेले असते, की बाबा माझ्या मुलीच्या आयुष्यात काय तू हे असं आणलं. पण तू स्वतः खुश आहेस आणि तुझी खुशी बघून आम्ही माहेरी सण साजरे करतोय, बर्थडे सेलिब्रेशन सगळे सण आम्ही साजरे करतोय. कारण आमची मुलगी
आमच्या वहिन्या म्हणतात, ताई तुम्ही सासरी आहात ना खुश, म्हणून आम्ही माहेरी, तुमच्या माहेरी आम्ही सण साजरे करतो. आमच्या नंदा पण, वहिनी तुम्ही छान दिसता, छान राहता, आम्हाला समाधान आहे या गोष्टीचं. तर मला माझं हेच म्हणणं आहे की ज्या कोणी अजून सुधारलेल्या नसतील, त्यांनी आपल्या घरामध्ये कोण, आपल्या शेजारी, आपल्या घरामध्ये, नात्यामध्ये, तर त्यांना ती वागणूक देऊ नका. म्हणजे सासरच्या लोकांकडून काही थोडंफार शिकलं तर खूप बरं होईल असं मला तरी वाटतं. हो, हे खरंच खूप छान गोष्ट. हो. सासरच्या रंजनाताई, धन्यवाद आहे की तुम्ही एक रूढी परंपरा आणि आज तुमच्या सुनेला एवढं सपोर्ट, पण याच्यातून प्रेरणा घ्या. त्याला मुलीसारखंच वागवा, कारण ती नाही करू शकत, पण अजून नका ही नका, म्हणजे आजच्या तारखेला मुलं जरी गेलं आहे, म्हणजे रंजनाताई नाही. खूप छान आहे तुमची फॅमिली, पाहिजे की त्यांनी केलेलं आहे पाहिजे. नक्कीच आहे, नक्कीच एकदम. ऍक्विरियस यांची कॉमेंट आहे, त्यांनी स्वतः त्यांच्या आईसाठी नवीन तिला ते घालायला लावलं. बघा, याच्यातून पण शिकण्या, आज कदाचित रंजनाताई एपिसोडमुळे खूप कळत न कळत का असे ना, किती जणांचं मन दुखत होतं आतापर्यंत, किती जणांना कसं बोलत होतो, आणि त्या व्यक्तीला तेव्हाच ते दुःख आपल्याला जास्त हृदयाला भिडतं. वेणू राधा शिंदे म्हणतायत की ताई मगाशी त्या बाईंना फसवले ते सांगितलं, आमच्याकडे झालं. एका आजींना आजोबा गेले तर त्यांनी स्वतःची मुलगीच त्यांना फसवली, तर लेडीजला सगळं माहिती. हो, ते पण याच्यातून तुम्ही एक बोध घ्या की आपल्याला असं वाटत नाही की आपल्या आयुष्यात असं काही वादळ, किंवा आपल्याला नेहमी असं वाटतंय दुसऱ्याच्या सोबत होतं, आपल्यासोबत काय होणार नाही, पण केव्हा काय होईल हे भरोसा नसतो. तर महिलांना खास करून आपला सखी मंच, महिलांना मला सांगणं आहे की जे लोकांना अजूनही वाटत असेल की सॉरी ताई कट झाला, नेटवर्क गेलं असेल, तर ज्यांना असं वाटत असेल ना की नाही मला काही गरज नाही, माझे मिस्टर खंबीर आहे, किंवा ज्या पुरुष आता जे लाईव्ह बघतायत त्यांना असं वाटत असेल की बायकांना काय करायचं, त्यांना काय कळतं आर्थिक व्यवहाराचं, तर प्लीज असं करू नका. कारण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तुम्ही एवढे मेहनतीने कष्टाने पैसे कमवलेले असतात. कोणासाठी कमवलेले असतात? तुमच्या फॅमिलीसाठी, बायकोसाठी, मुलासाठी, मुलींसाठी, त्यांच्या भविष्यासाठी. पण तुम्ही एवढं मेहनत घेऊन कमवतात, पण कारण की तुम्ही त्याचं नियोजन बरोबर केलेलं नसतं, किंवा ते शेअर केलेलं नसतं तुमच्या पार्टनर बरोबर, तर जेव्हा खरंच त्यांना त्या पैशांची गरज असते, तेव्हा मात्र त्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि दुसरेच लुटून चालले जातात. तर थँक्यू वेणू राधा शिंदे. चलो ठीक आहे. परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन. तुमचा आमचा जो सखी मंच आहे त्याला आज 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, आणि 5,000वा सबस्क्राईब कोणी केलं होतं कोणीच सांगू नका. कारण की ते मीच केलं होतं माझ्या मुलीच्या चॅनलवरून. तर मी थांबले होते. ज्या क्षणाला 4999 आलं ना, त्या क्षणाला मी तिचा फोन घेतला आणि नताशा वाघजी. तर 5,000वा सबस्क्रिप्शन मीच केलं. आणि मी त्याचा स्क्रीनशॉट पण घेतला. सो आय एम द वन, 5,000 कंप्लीट करणारी मीच आहे ती. ओके. ना, 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 ना. मला माहिती होतं तुम्ही लोकं चीटिंग कराल. म्हणून मीच केलं ते. ज्या क्षणाला 4998 झालं ना, तेव्हाच मी फोन हातात घेतला. म्हटलं आता मी पटकन टच करते, म्हणजे 5,000वा होईल. तोपर्यंत मी 5,000 केले. ज्या क्षणाला मी टच केलं, त्या क्षणाला अजून कोणीतरी केलं. हे नक्की खरी गोष्ट आहे. पण 4998 होतं ना, तेव्हाच मी करायला घेतलं, की आता टच करू. त्याच वेळेस 5,000ही झालं आणि माझंही 5,000 झालं. तर मग मी त्याच्यानंतर बघितलं तर 5,001 झाले होते. मग 2-3 आता किती झाले? 5.1 झाले. 100 व्ह्यूज, 100 सबस्क्रिप्शन्स. अनबिलिव्हेबल. एकाच लाईव्हमध्ये. वेट, लेट मी चेक. तर सगळ्यांचं अभिनंदन आहे. काय झालं? कॉल आला होता. माझं लक्ष नाही. ओके, 5.01 आहे ते. 5.1 नाहीये. 5.01 दिसतंय, याचा अर्थ की 5,010 5010 झालेले आहेत.
सो लाईव्ह चालू असताना अच्छा मीच होती. ओके, मॉडरेटर असून पण आता लाईक केलं का? आता सबस्क्राईब केलं का? व्हेरी बॅड. ताई सगळ्यांनी केलं असेल 5,000 म्हणून. नाही नाही नाही, 5.1 नाहीच आहे, 5.01 आहे. म्हणजे 5010 एवढे झालेले आहेत. आता 10,000च्या मागे लागू. चला, थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं आहे. ज्यांनी नसेल केलं लाईक त्यांनी नक्की लाईक करा, कारण की ही लाईव्ह तुमच्या लाईक केल्यामुळे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशा खूप सख्या असतील किंवा असे खूप जण असतील ज्यांना खरंच या लाईव्ह मधनं काहीतरी शिकायला मिळेल किंवा त्यांना पण याच्यातून त्यांचं काहीतरी दुःख हलकं होईल, किंवा कोणी अशी अजून एखादी सखी येईल जिला तिचे अनुभव शेअर करायचे असतील आणि तिच्यासाठी हे एक मंच आहे, तिला माहितही नसेल, तर तुमच्या लाईक केल्यामुळे ही लाईव्ह त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचू शकते. तर थँक्यू सो मच आणि सर्वांना गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. उद्याचा रंग आहे हिरवा. तर उद्यासाठी सर्वांनी हिरवे हार्ट्स पाठवायचे. आणि रविवारी असणार आहे स्पेशल लाईव्ह. तर बघूया स्पेशल लाईव्ह मध्ये आपण काय काय करणार आहोत. आणि उद्या मी लाईव्हला नसणार आहे, तर उद्या आपलं लाईव्ह सेशन नाही आहे. का नाहीये ते तुम्हाला उद्या कळेल. कोणाला पार्टी पाहिजे का? करा 10,000. 10,000 झाल्यावर आपल्या मेळाव्याचं आपण अनाऊन्स करणार आहोत. खूप सुंदर लाईव्ह होती ताई, धन्यवाद. ताई पहिल्यांदा आली वायटीवर. थँक्यू उज्ज्वला. उज्ज्वला वाकली जी आहे, मी आता पिन केलंय. हिची बहीण म्हणजे सख्खी बहीण आहे रंजना ताई. सो थँक्यू उज्ज्वला. तुम्ही अरेंज केलं हे सर्व आणि रंजना ताईंसाठी मंच अवेलेबल करून दिलं. इट इज ओनली बिकॉज ऑफ यू. थँक्यू सो मच. ताई आज गाणं बोलो की खुशी में. अरे बापरे, गाता गाणं नको आज गाणं. प्रवीण, आय एम युअर फ्रेंड 50% फ्रॉम 1000. चला, कोणाची कॉमेंट राहिली असेल वाचायची तर डोंट वरी. भेटूया उद्या परत सकाळी 11:30 वाजता ड्राईव्ह करता करता. आपल्या MSM चॅनलला 5K पूर्ण झाले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि स्पेशल MPD तुम्हाला ट्रक भरून अभिनंदन. थँक्यू प्रतिभा. हे सगळं तुमच्या लोकांमुळे शक्य झालं, नाही तर इनमीन आपल्याला 12-13 दिवस झाले. 12-13 दिवसात फक्त 5,000च नाही, जो वॉच टाइम मिळालेला आहे आणि ज्या हिशोबाने व्ह्यूज मिळत आहेत, तर खरंच हे म्हणजे मला स्वतःला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा, की मला असं अपेक्षित नव्हतं. मला वाटलं होतं की खूप नव्याने सुरुवात करावी लागेल, पण ज्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट करत आहात, सो येस, दिस टाइम वी आर गोइंग टू रॉक. चलो, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, सी यू ऑल टुमॉरो मॉर्निंग 11:30. बाय बाय.